Subscribe now and press the bell icon. Never miss an update. स्वागत करूया. आजचे आपले पाहुणे माननीय श्री दत्तप्रसाद दाभोळकर, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश वझे व संजीवनी परिवाराचे श्री हेमंत नाईक यांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. गेली 10 वर्षे संजीवनी परिवार विविध उपक्रम राबवित आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे व्याख्यानमाला. यंदा 11व्या व्याख्यानमालेतील हे पहिले पुष्प आपण आज येथे गुंफत आहोत. अशा या शुभप्रसंगी त्या कर्त्या करवित्याचे स्मरण करूया. मी आजच्या आपले पाहुणे श्रीयुत दाभोळकर सर, आपले अध्यक्ष माननीय श्री रमेश वझे व संजीवनी परिवाराचे श्रीयुत हेमंत नाईक यांना विनंती करते की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. धन्यवाद सर. ईशचिंतनाला सुरांची साथ देऊया. ईशस्तवन सादर करते तेजल पाटील. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देभारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. निज अंकुर
टाळ्यांच्या गजरात आपण पाहुण्यांचे स्वागत केले आहे. तरीही आपण सर्वांच्या प्रेमाचे प्रतीक पुष्प देऊन आपण सन्माननीयांचे स्वागत करूया. मी श्रीयुत हेमंत नाईक यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आजच्या आपल्या अध्यक्षांचे स्वागत करावे. माननीय अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्माननीयांचे स्वागत करावे. प्रास्ताविक करतील श्रीयुत हेमंत नाईक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रमेश वजे, आजचे वक्ते डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, समोरील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते, आपणा सर्वांचं संजीवनी व्याख्यानमालेच्या संजीवनी व्याख्यानमालेच्या 11व्या वर्षाच्या पहिल्या पुष्पास मनपूर्वक स्वागत. संजीवनी परिवार वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असतं. गतवर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प शिडाच्या जहाजातून जगप्रवास करणारे दिलीप दोंदे, कमांडर दिलीप दोंदे यांची मुलाखत झाली. मुलाखत घेतली दूरदर्शनचे निवेदक श्रीराम केळकर यांनी. आता आपण आजकालचा पेपर बघत असेल तर परत दिलीप दोंदेंचं स्मरण आपल्याला होईल, कारण त्यांचा सहकारी अभिलाष टॉमी यांनी परत ती जगप्रवास केला त्याच शिडाच्या नौकेतून. दुसरं पुष्प आपलं पर्यावरणविषयक काम करणारे दिलीप कुलकर्णी यांनी गुंफलं गेल्या वर्षी. आणि तिसऱ्या व्याख्यानामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, खरं माहिती नाही अनेक त्यांचे व्यवसाय आहेत, पण बेसिकली ते बांधकाम व्यवसायात आहेत, ते DS कुलकर्णी यांनी आपल्याला त्यावेळी मार्गदर्शन केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण दरवर्षीप्रमाणे यंदा वृक्षांचा 8वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळेला प्रसिद्ध अनुभवी गिर्यारोहक श्री प्रकाश जोशी यांनी स्लाईड शोद्वारे त्यांच्या अंटार्क्टिका मोहिमेची आपल्याला माहिती दिली. आणि त्या कार्यक्रमाला सायनेकर सर आणि माई दोघंही आवर्जून उपस्थित होत्या. त्याचवेळी सरांच्या विचारांचा धागा पकडून आपण निर्मळ येथे वृक्षांसाठी माती टाकली. आणि त्यावेळेला माती टाकली म्हणजे आपण श्रमदान केलं, आणि त्या श्रमदानामध्ये संजीवनीचे सर्व कार्यकर्ते आपल्या पत्नी आणि मुलांसह तिकडे हजर होते. त्याचबरोबर आपण स्त्रियांचं आरोग्य याविषयी डॉक्टर दीपक देसाई आणि डॉक्टर उषा देसाई यांचं अप्पा फुलारी हॉल वाघोली येथे व्याख्यान ठेवलं होतं. त्यावेळेला महिलांची चांगली उपस्थिती होती. आणि तो कार्यक्रम खरं म्हणजे तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये डॉक्टर स्वाती नाईक आणि डॉक्टर प्रतिमा पाटील यांचं विशेष सहकार्य होतं. श्रावण महिन्यामध्ये आपण आद्य शंकराचार्य यांचं जीवन आणि कार्य या विषयावरती 3 दिवसाचा सत्संग आयोजित केला होता. सरांनी म्हणजे सायनेकर सरांनीच आचार्यांचं जीवनपट अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उलगडून दाखवला तिथे. खरं म्हणजे सरांनी गेल्या काही वर्षात सार्वजनिक कार्यक्रमाने येणं बंद केलं आहे, पण फक्त संजीवनीच्या प्रेमापोटी सर वृक्षांचा वाढदिवस आणि सत्संग या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. नंतर आपण विचार करताना हे लक्षात आलं की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी विद्यार्थी आहेत ते हुशार आहेत किंवा एकदम टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये, पण कम्युनिकेशन स्किल याच्यामध्ये ते खूप कमी पडतात. व्यक्तिमत्व विकास, कम्युनिकेशन स्किल यामध्ये ते कमी पडतात. त्याचा विचार करून आपण यावेळी नवीन एक प्रयोग म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी 40 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पहिला 5 विद्यार्थ्यांना आपण बक्षिसं दिली आणि सर्व सहभागी स्पर्धकांना आपण
संजीवनीतर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. आपण जाणताच की हे वर्ष हे स्वामी विवेकानंदांचं 150व जयंती वर्ष आहे. म्हणजे 12 जानेवारी 2013पासून हे वर्ष सुरू झालेलं आहे. विवेकानंदांची 150वी जयंती सुरू झालेली आहे. त्यानिमित्तानं आपण विवेकानंदांच्या प्रतिमा आपल्या परिसरातील काही संस्था आहेत, म्हणजे निर्मळ विद्यालय आहे, आपलं साबरा संघाचं कार्यालय आहे, त्यानंतर तुळुंज एज्युकेशन ट्रस्ट, अशा विविध संस्थांना आपण विवेकानंदांच्या प्रतिमा संजीवनीकडून भेट म्हणून दिल्या आपण त्यांना. आपण संजीवनी मेडिकल फंडामार्फत गेल्या वर्षभरात 11 गरजू रुग्णांना आर्थिक सहकार्य केलं. निधी कमी आहे म्हणून आम्ही गेल्या वर्षभरात काही गावांना घरोघरी भेटी दिल्या आणि त्या भेटी देताना सर्व लोकांनी म्हणजे इतकं भरभरून सहकार्य केलं की त्या सर्वांचे आभार मानल्याशिवाय मी थांबू शकत नाही. आपण निधी जमवण्याबरोबरच आरोग्यविषयक जागृती करणं, त्याचबरोबर आपण जे कमावतो आपलं जे उत्पन्न आहे त्यातून काही भाग आपण सार्वजनिक कामाला देणं, याची जाणीव लोकांपर्यंत करून देण्याचा आपण एक प्रयत्न केला. आता आपल्याकडे आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मृतिप्रित्यर्थ लग्न, मुंजी, वाढदिवस किंवा अशा अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने मेडिकल फंडाला देणगी देणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे एक आनंददायी किंवा आशादायी चित्र आहे. आपण मेच्या आपले 11 ते 20 या 10 दिवसात 14 ते 24 या वयाच्या विद्यार्थ्यांसाठी फ्युचर पाठशाळा म्हणून एक कार्यक्रम ठेवला आहे की मुंबईची बॉर्न टू विन एक संस्था आहे आणि ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून स्ट्रेस मॅनेजमेंटपर्यंत अनेक विषय या 10 दिवसांच्या शिबिरामध्ये ते शिकवणार आहेत. आपण या कार्यक्रमाचा फीडबॅक बघून परत आपल्याला हा कार्यक्रम इतर विद्यार्थ्यांसाठी घेता येतील का याचा आपण विचार करणार आहोत. आजचे आपले वक्ते डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. खरं म्हणजे आपले नियोजित वक्ते होते अविनाश धर्माधिकारी. पण या वर्षाच्या म्हणजे 11व्या व्याख्यानमालेसाठी आपण जेव्हा बैठकीला म्हणजे आपण संजीवनीची बैठक झाली तेव्हाच विवेकानंदांच्या जीवनावरती आपण एक व्याख्यान ठेवावं असा एक विचार पुढे आला आणि तो विचार येताना आपल्या पुढे 2 नावं आली, अविनाश धर्माधिकारी आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर. पहिल्यांदा संपर्क धर्माधिकारी सरांना झाला, त्यांनी यायचं कबूल केलं आणि काल संध्याकाळी त्यांचा 4 वाजता त्यांचा दूरध्वनी आला की काही अपरिहार्य कारणास्तवपेक्षा जी MPSCच्या परीक्षेचा जो गोंधळ चालू आहे, म्हणजे परीक्षा पुढे ढकलणं वगैरे जे सगळं चालू आहे, त्या MPSCच्या विरोधात धर्माधिकारी सरांनी याचिका दाखल केली आहे आणि त्याची का ते सुनावणी उद्या आहे आणि आज त्यांना त्या वकिलांबरोबर सगळं बोलायचं आहे. त्यामुळे काल त्यांनी आपल्याला कळवलं की यायची इच्छा असूनही त्यांना येता येत नाही. तासाभरातच दाभोळकर सरांशी संपर्क झाला आणि दाभोळकर सरांनी यायचं मान्य केलं. खरं म्हणजे त्यांचं स्वागत कसं करावं मला कळत नाही, कारण आमच्या कठीण प्रसंगात त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे. आपण जेव्हा व्याख्यानमाला करत असतो तेव्हा अनेकांचं सहकार्य लाभत असतं. आपण व्याख्यानमालेच्या वेळेमध्ये आपली इथली जवळपासची 1-2 घरं आहेत की ती आम्ही आपल्या घरासारखी वापरत असतो. छोट्या छोट्या वस्तू लागतात काही वेळेला. प्रशांत चिंतामण नाईक यांचं घर आहे किंवा हे दत्तात्रय नाईक यांचं घर आहे. त्यांच्या घरात आमचं कायम वावर असतो, अगदी त्यांच्या आईपासून सगळ्यांपर्यंत. तर आपल्याला कायम सहकार्य करणारे दत्तात्रय नाईक यांचे भाऊ गजानन नाईक यांचं अकाली निधन झालं आहे. त्यांना मी संजीवनीतर्फे श्रद्धांजली वाहतो आणि इकडे थांबतो. नमस्कार. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील सन्माननीय मान्यवर, मगाशी असं सांगितलं की दाभोळकर कठीण प्रसंगात धावून आले आणि दाभोळकरांनी तुम्हाला कठीण प्रसंगात लोटलं. अविनाश धर्माधिकारी न आल्यामुळे तो माझा मित्र आहे. तुमच्या चेहऱ्यावर झालेली निराशा मला दिसते आहे आणि अचानक भाषण करायची संधी मिळाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तोही तुम्हाला दिसतो आहे. सर्वसामान्यपणे शेवटच्या क्षणी भाषणाला विचारलं तर आपण सांगतो नाही हो नक्की आलो असतो, पण आज दुसरं काम आहे आणि अशावेळी आपण गाठ पडे ठकाठका असं म्हणतो. दोघंही बाजूला होतात.
पण ज्यावेळी त्यांचा फोन आला त्यावेळी मी क्षणभरही विचार न करता हो म्हटलं, आणि त्याला 2 कारणं आहेत. 5-6 वर्षापूर्वी मी इथे भाषण द्यायला आलो होतो. मी महाराष्ट्रात इतरत्रही हिंडतो आणि प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्रात कुठेही एवढे श्रोते कुठल्याही भाषणाला जमत नाहीत. एवढे श्रोते जिथे जमतात तिथे भाषण द्यायला कोणालाही आनंद वाटतो. पण श्रोते खूप आहेत म्हणून मी आलो नाही. श्रोते जरी 4-5 असते तरीही मी आलो असतो, कारण विषय महत्त्वाचा आहे. विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा काय ते सांगतो. 2-3 आठवड्यापूर्वी माझी तुम्ही घेतलेली निखिल वागळेंनी ग्रेट भेट पाहिली असेल. त्यात एक प्रश्न त्यांनी विचारला आणि तो निम्म्यावर सोडला. त्यांनी मला विचारलं, तू विवेकानंदांच्या अभ्यासाकडे का वळलास? ते त्यात आलेलं नाही, ते मी प्रथम सांगतो. मी 1985 साली नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि 100 ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा केमूर पर्वताच्या दक्षिणेकडचा गोविंदपूर आश्रम यांच्या शोधयात्रा केल्या होत्या. तिथे मी काही काळ राहिलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांची मनं आणि मतं समजावून घेतली होती. खेड्यात हिंडून ग्रामस्थांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर नानाजी आणि प्रेमभाई यांच्याबरोबर प्रदीर्घ बैठका केल्या होत्या. त्याचवेळी मी कनू सन्यालही त्याच्या गुहेत जाऊन भेटलो होतो आणि या सर्वावर आधारित माझं पुस्तक प्रकाश वाटा 1985 साली राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकात मी एक अस्वस्थ करणारी गोष्ट दिलेली आहे. नानाजी देशमुख, कनू सन्याल आणि प्रेमभाई जे 100 ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहत होते, ते तिघंही म्हणाले की दाभोळकर, खरी अडचण ही आहे की आपल्याला आपल्या देशातले प्रश्नच माहीत नाहीत. आपल्या मनातले प्रश्न हे लोकांचे प्रश्न असं समजून आपण सोडवायला जातो. काही वेळा आपल्याला वाटतं की भ्रष्टाचार हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं दारिद्र्य हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं अंधश्रद्धा हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं अज्ञान हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं जातीयता हा प्रश्न आहे किंवा धार्मिक तेढ हा प्रश्न आहे. प्रश्न या देशातले यापेक्षा वेगळे आहेत. ते आपल्याला अजून कळलेले नाहीत. इथे काही काळ काम केल्यावर आम्हाला ते कदाचित कळतील. पुढची पिढी त्यांची मांडणी करेल, त्याच्या पुढची पिढी त्यांची उत्तरं शोधेल आणि नंतर ते प्रत्यक्षात येतील. आणि अस्वस्थ होऊन वाचन करत असताना मला कळलं की महाराष्ट्रात नव्हे तर भारतात फक्त एकच असा दार्शनिक किंवा विचारवंत झाला आहे ज्याने वयाच्या 30व्या वर्षी, नक्की तारीख सांगायची तर 20 ऑगस्ट 1893, विवेकानंद अमेरिकेत मेटकॅफ इथे स्मिथ कॉलेजात केटी सॅनबॉर्नच्या घरी आहेत. तारीख 2 दृष्टीने महत्त्वाची आहे. 20 ऑगस्ट 1893, अजून सर्व धर्म परिषदेला 10-15 दिवस आहेत. विवेकानंदांच्या हातात अजून आमंत्रणाचं पत्र नाही आहे. विवेकानंद इथे आलेत म्हणून विवेकानंदांची खिल्ली उडवली जाते आहे, तेही आपण पुढे पाहणार आहोत. पण त्या माणसाचा स्वतःवर एवढा प्रचंड विश्वास आहे की ते आमंत्रणपत्र मी मिळवीन आणि तिथे मी आणि तिथलं छोटं भाषण देऊन मी ते गाजवीन, हाही त्यांच्या मनात विश्वास आहे. पण हेही महत्त्वाचं नाही. त्या सर्वधर्म परिषदेच्या 15 दिवस आधी, म्हणजे 20 ऑगस्ट 1893ला वयाच्या 30व्या वर्षी हा माणूस मेटकॅफ इथून आपल्या शिष्यांना कळवतो आहे, माझ्या देशाला झालेला रोग आणि त्याच्यावरचं औषध मला समजलेलं आहे. आणि हे म्हणतो याच्यामागचं कारणही समजावून घेतलं पाहिजे. विवेकानंदांनी वयाच्या 27व्या वर्षी, म्हणजे 1890ला विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडला. वराहनगर मठात विवेकानंदांचं नाव विविदिशानंद आहे आणि त्यानंतर विवेकानंदांनी भारत उभा आडवा पिंजून काढला, तेही आपण पुढे पाहणार आहोत. त्याही वेळी पाठवलेल्या पत्रात धर्माची चर्चा नाही, या देशाच्या अवनतीची चर्चा आहे. आणि या 3 वर्षाच्या अथक धडपणीचं निश्चित सार म्हणून हा माणूस सांगतोय की माझ्या देशाला झालेला रोग आणि त्याच्यावरचं औषध मला समजलेलं आहे. ते रोग आणि औषध काय आहे आपण त्यांच्या जन्मशताब्दीच्या नंतरच्या 50 वर्षानंतर तरी समजावून घेतलं पाहिजे, कारण आजही तेच प्रश्न आहेत आणि ती उत्तरं विवेकानंदांनी शोधलेली आहेत असं आपल्याला वाटू शकेल. सर्वधर्म परिषद संपली, आपल्याला माहिती आहे. सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांचं नाव भारतभर नव्हे तर जगभर झालं. स्वामी म्हणून हा माणूस जगभर प्रसिद्ध झाला. पण विवेकानंद स्वतःला काय समजत आहेत? सर्वधर्म परिषद संपल्यानंतर फक्त 2-2.5 महिन्यात, नक्की तारीख सांगायची तर 2 नोव्हेंबर 1893, विवेकानंद अळसिंगा पेरुमल, जो त्यांचा सर्वात आवडता शिष्य, त्याला कळवत आहेत, बुद्धदेवापासून राजा राममोहन रॉयपर्यंत सर्व समाजसुधारकांचे आणि परिवर्तनवादी तरुणांचे प्रयत्न फसले, कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल, कारण विज्ञान कितीही श्रेष्ठ असलं तरी विज्ञान माणसाचं शाश्वत अस्तित्व नाकारतं. विज्ञान एवढंच सांगतं की जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीतून बनलेलं रसायन होतास
आणि मेल्यानंतर तू माती बनून कायमचं नाहीसं होणार आहेस, हे खरं का खोटं हा प्रश्न वेगळा. 99% माणसं हे स्वीकारू शकत नाहीत आणि जगातले सर्व धर्म माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून उभे असतात. म्हणून आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. विवेकानंदांच्या पूर्वी हे फक्त आपल्या संत तुकारामाने केलं आहे. तुकाराम वेदाच्या खूप विरुद्ध आहेत काही कारणामुळे, कारण वेदात वर्णाश्रम धर्माचा घृणास्पद असा गौरव आहे. पण आपले तुकाराम काय म्हणतात, वेदा निंदी तो चांडाळ दुष्ट सुतकी या खळ, वेदाची जो निंदा करी मातेची तो थाने फाडी. आणि पुढे सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासची ठावे, येरांनी वाहावा भारमाथा. ते ब्रह्मवृंदाला सांगतात, मी सांगतो तोच वेदाचा अर्थ आहे. माझ्या वेदानी वर्णाश्रम धर्माची मुळीच भलावण केलेली नाही. तुकाराम आणखी नाही काय करतात, तुकाराम चंद्रभागेत आंघोळ करणाऱ्या लोकांना विचारतात, येऊन या तीर्थात वा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी, बसून एकांती चित्त शुद्ध करी, तया सुखा अंतपार नाही. तू नदीत करतोयस आणि स्वतःची कातडी घासतोयस ह्याला महत्त्व नाही, कुठेतरी बसून स्वतःचं मन साफ कर. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं, तुकाराम पंढरपूरच्या विठोबासमोर उभे आहेत, पाठीमागे वारकरी आहेत आणि तुकाराम सांगतायत, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी, सार तो भाव अंतरीचा देव ओळखावा. आणि हे तुकारामांच्या नंतर विवेकानंद अधिक गर्भित रीतीने करतात. आपल्याला माहिती आहे की शाहू महाराजांचा आणखीन टिळकांचा झालेला आपल्याला वेदोक्त प्रकरण माहिती आहे. ते झालं चातुर्मासात 1899 साली. त्याच्या 10 वर्ष आधी म्हणजे 1889ला विवेकानंद फक्त 26 वर्षाचे आहेत. वराहनगर मठातला विविदिशानंद नावाचा एक साधा अनाम संन्यासी एवढीच त्यांची ओळख आहे. आणि 26 वर्षाचा तरुण वराहनगर मठातून पूज्यपादांना पत्र पाठवून कळवतोय, माझ्या वेदांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कुठंही म्हटलेलं नाही. ती नंतर शंकराने आणखीन व्यासाने केलेली खेळी आहे. माझे वेद शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं म्हणत नाहीत. आणि ही आग विवेकानंदांच्या मनात कायम आहे. 1894 साली त्यानंतर 5 वर्षांनी विवेकानंद जगभर स्थिरावत झालेत. पण शिकागोहून मुदलियारनं पत्र पाठवून ते हेच खडसावून सांगतात, माझ्या वेदांनी माझ्या धर्मग्रंथांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कुठे म्हटलेलं नाही. विवेकानंद धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करत उभे आहेत. हे किती आहे हे जर समजावून घ्यायचं असेल तर 1896 साली च्याकडे चला. जून 1896. विवेकानंद 33 वर्षाचे आहेत. विवेकानंद लंडनला आहेत. विवेकानंदांचं सकाळचं प्रवचन संपलं आहे, दुपारचं प्रवचन होणार आहे. विवेकानंद खुर्चीवर बसून आराम करतायत. समोर बसलेल्या काही जणांना वाटतं विवेकानंदांची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. काही जणांना वाटतं आहे की ते कुठल्या तरी गूढ संमोहनशास्त्रात आहेत किंवा योगशास्त्र करतायत. पण त्यावेळी तिथे विवेकानंदांच्याहून 6 वर्षांनी लहान असलेला भाऊ जो भूपेंद्रनाथ तो आलेला आहे. तो 6 वर्षानंतर विवेकानंदांना प्रथमच भेटतो आहे. तो तिथे बसला आहे, विवेकानंदांना माहीत नाही. आणि लंडनेर स्वामी विवेकानंद या पुस्तकात भूपेंद्रनाथांनी ही गोष्ट दिलेली आहे. ते महेंद्रनाथांनी ही गोष्ट दिलेली आहे. ते म्हणतात, माझा भाऊ झोपेत होता, तो छान डुलकी घेत होता. लोकांना वाटत होतं तशी काही त्याची योगिक अवस्था नव्हती. त्यांनी डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं, म्हणले, भाऊ मला ओळखलंस का? आणि पुढे म्हणाला, मी धर्माचं वेड पांघरलेला सेंट पॉलसारखा एक विचारवंत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, धर्मवेड्यासारखं मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. मित्रहो, हा माणूस काय करतोय, काय सांगतोय हे आपण नीटपणे त्याच्या आयुष्याची 150 वर्ष उलटल्यावर तरी समजावून घेणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आहे, 1893 हे विवेकानंदांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वर्ष आहे. हे आत्ता जे पत्र सांगितलं ते 2 नोव्हेंबर 1893चं आहे. त्यानंतर 17 दिवसांनी 19 नोव्हेंबर 1893ला विवेकानंद पत्र पाठवत आहेत शिष्याना. आणि काय विचारतायत? विवेकानंद राजकारणाला स्पर्श करतायत. विवेकानंद म्हणतात, हे काँग्रेसवाले म्हणतात हे द्या ते द्या, असं मागून कधी काही मिळतं का स्वराज्य? आणि पुढे म्हणतात ते विलक्षण आहे. ते म्हणतात, समजा जर इंग्रजांनी राज्य हातात दिलं आणि ते गेले तर काय होईल? विवेकानंद म्हणतात, ज्यांच्या हातात राज्य येईल ते बाकीच्या लोकांना गुलाम म्हणून वापरतील. या देशात हे शेकडो वर्ष झालं आहे, आपल्याला ती रचना बदलायची आहे. गुलामांना स्वराज्य हवं असतं, इतरांना गुलाम बनवून त्या प्रक्रियेतून स्वतः गुलाम बनण्यासाठी मित्रो या माणसाची रचना समजावून घ्यायला हवी. विवेकानंदांनी मी समाजवादी आहे असं म्हटलं आहे. विवेकानंदांनी हे सांगितलं आहे की मी दार्शनिक नाही, मी विचारवंत नाही, मी संत नाही, मला गरिबांच्याबद्दल प्रेम वाटतं
आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे, हा सैतानाचा बाजार, हे त्यांनी आपल्या शिष्यांना लिहिलं आहे. आणि त्यांनी आलमबाजार मठातल्या शिष्यांना लिहिलं आहे त्याच वर्षी, मी केवळ हिंदुस्थानचा नाही, तुम्हा काही मूर्ख हिंदूंचा तर मुळीच नाही, मी साऱ्या जगाचा आहे. आणि दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत प्रज्वलित होत जाणारी ज्वालाग्राही तरुणांची संघटना मला उभारायची आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की लागू एकदा देवाला रिटायर करा असं म्हणाले होते आणि नंतर काय झालं, पण त्याचं श्रेय विवेकानंदांच्याकडे जातं. लागूंच्या 100-110 वर्ष आधी विवेकानंदांनी लिहिलं आहे, आपले देव आता जुने झालेत, आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे, कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. ही विवेकानंदांच्या हस्ताक्षरातली पत्रं आहेत आणि ती विवेकानंद ग्रंथावलीत आणि इतरत्र उपलब्ध आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे विवेकानंदांनी सांगितलं आहे मी समाजवादी आहे. आणि हे विवेकानंदांनी केव्हा सांगितलं आहे, नक्की तारीख सांगायची तर 1 नोव्हेंबर 1896. 1 नोव्हेंबर 1896ला विवेकानंद 33 वर्षाचे आहेत. विवेकानंद लंडनला आहेत आणि लंडनहून ते मेरी हेलला पत्र पाठवत आहेत आणि पत्राची सुरुवातच अशी करतात, प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. आणि पुढे म्हणतात, मी समाजवादी आहे याचं कारण समाजवादी परिपूर्ण रचना आहे असं मी अजिबात मानत नाही, पण आत्तापर्यंत मानवजातीला ज्या ज्या रचना समजल्या, ज्या ज्या रचना मानवजातीने वापरल्या, त्या ती अधिक चांगली रचना वाटते. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने मी समाजवादी आहे. आणि त्यानंतर हा दार्शनिक जे सांगतो ते विलक्षण आहे. तो सांगतो आहे 1896 साली की हा समाजवाद कुठेतरी येईल, कदाचित रशियात येईल, कदाचित चीनमध्ये येईल. चीन तो म्हणाला की नाही याबद्दल संदेह आहे, पण रशिया निश्चितपणे म्हणालेत की पुढील काही वर्षात हा समाजवाद येईल. ही समाजवादाची लाट कोणीच थोपवू शकणार नाही. आणि पुढे म्हणतात ते त्याहूनही महत्त्वाचं आहे, ते म्हणतात हा समाजवाद जेव्हा येईल त्यावेळी कामगारांची आणि दलितांची शिक्षणाची सोय होईल, शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल, कामगारांची आणि दलितांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांचं जीवनमान सुधारेल. पण या समाजरचनेत मानवी स्वातंत्र्याची गळचेपी होईल, असामान्य प्रतिभावान माणसं निर्माण होणार नाहीत आणि ही राजवटही येईल आणि जाईल. पण हा प्रयोग झाला पाहिजे, कारण तो झाला तर त्याच्यात आपल्याला जे काही अनुभव मिळतील त्यातून आपण नवी रचना सांगू. मित्र, रशियन राज्यक्रांती व्हायच्या 24 वर्ष आधी आणि रशियन राज्यक्रांती कोसळण्याच्या 94 वर्ष आधी 1 नोव्हेंबर 1896ला असं काही सांगणारा हा दार्शनिक आहे. झालं ते एवढंच की जेव्हा रशियन राजवट कोसळली त्यावेळी ती का कोसळली याचा अभ्यासच झाला नाही. खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण, जागरीकरण सहजपणे समजलं गेलं. विवेकानंदांना समजावून घ्यायचं असेल तर रशिया का कोसळला आणि ते भाकीत विवेकानंदांनी आधी का सांगितलं याचाही विचार करावा लागेल. म्हणजे विवेकानंदांची कुंडली आत्तापर्यंत मांडली त्यापेक्षा कदाचित वेगळी मांडली पाहिजे का? विवेकानंदांची आत्तापर्यंतची कुंडली छान छान मांडण्यात येते. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863ला झाला. 12 जानेवारी 1863ला पौष नक्षत्र होतं, पौष महिना होता, वद्य सप्तमी होती आणि 12 जानेवारीला बंगाली कालगणनेप्रमाणे त्या दिवशी मकर संक्रांत होती आणि पौष वद्य सप्तमीला सकाळी 6:49 विवेकानंदांचा जन्म झाला. आता पौष वद्य सप्तमी हस्त नक्षत्र 6:49 एवढी माहिती असेल म्हणजे जगातल्या सगळ्या ज्योतिषांची चंगळच असते. सगळ्या ज्योतिषांनी विवेकानंदांच्या फार छान कुंडली मांडल्यात आणि ही कुंडली मांडणारे काही ज्योतिषी आणखी पुढे गेलेत. त्यांनी असं सांगितलं की 6:49 5 मिनिटांनी सूर्योदय होणार होता. म्हणजे विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी जर प्रसूतिवेदना सांभाळत 5 मिनटं थांबल्या असत्या तर कुंडली बदलली असती आणि याच आयुष्यात ते भारताचे सार्वभौम राजा झाले असते. हे कुंडली सांगणारे सारे लोक विसरतात की विवेकानंदांनी ग्रहगोलावर आढळलेल्या भविष्याची खिल्ली उडवलेली आहे. हे विवेकानंदांनी भारतात नाही अमेरिकेत पॅसिडोना येथे भाषण देताना सांगितलं आहे. विवेकानंद म्हणले की हा मानवी मनाला होणारा सर्वात मोठा रोग आहे की आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर चालणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात असं काही समजणं. आणि हा रोग सर्वाधिक आज अमेरिकेत झालेला आहे. तो थांबला पाहिजे. आणि विवेकानंद हा फार चलाख वक्ता आहे. त्यावेळी विवेकानंदांनी जे सांगितलं ना ते आपल्याला कदाचित माहीत आहे, कारण नंतर ते लगे राहू मुन्नाबाईमध्ये छानपणे वापरले. विवेकानंदांना काही त्याचं श्रेय न देता विवेकानंद म्हणले आमच्याकडे एक फार मोठा राजा होता, फार चांगला होता, पण त्याचा ज्योतिषावर फार विश्वास होता. त्याच्याकडे एक फार मोठा ज्योतिषी आला. त्याने त्याची कुंडली पाहिली आणि म्हणला 6 महिन्यात तुझा मृत्यू आहे, अपघाती आहे किंवा घातपात आहे.
संबंध दरबार घाबरला, राजाही घाबरला. त्याचा प्रधान हुशार होता. तो म्हणाला, कुंडली पुन्हा पहा. ज्योतिषी म्हणला, माझं भविष्य कधी चुकत नाही. प्रधान म्हणला, ते माहिती आहे, तुमची कुंडली दाखवा. त्यांनी स्वतःची कुंडली दाखवली. म्हणलं, शंकराचार्यांची याच्यावर सही आहे आणि आणखीन 13 वर्षांनी माझा अमरनाथला मृत्यू आहे. विवेकानंद म्हणले, कुंडली पुन्हा पहा, असं तो म्हणाला. आणि त्यांनी ती पाहिली आणि म्हणला, असंच आहे. त्या प्रधानाने तलवार काढली आणि त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवलं आणि राजाला म्हणला, राजा, माणसाचं कर्तृत्व हे महत्त्वाचं आहे. आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात, असं समजू नये. हेही विवेकानंदांनी सांगितलं. हे तुम्हाला विवेकानंद ग्रंथावलीच्या 8व्या किंवा 9व्या खंडात मिळू शकेल. आणखीन एक गोष्ट आहे, विज्ञानात चमत्कार नसतो, कारण विज्ञान कार्यकारण भाव मानतं. विवेकानंद याच्या पुढे जातात. विवेकानंद सांगतात, धर्म ही फक्त कार्यकारण भाव मानतो. आपण ते पुढे पाहणार आहोत. त्यामुळे कोणत्याही धर्मात चमत्काराला आधार नाही. सर्व धर्मात चमत्कार आहेत, कारण धर्मात त्यावेळी ज्या रूपक कथा किंवा मिथक कथा होत्या त्यांच्या लोकांनी आपल्या सोयीसाठी म्हणून खरं पाहता चमत्कार बनवलं आहे. आणि हे सांगणारे विवेकानंद हे खऱ्या अर्थाने एक दार्शनिक आहेत, विचारवंत आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेले असे चमत्कारिक प्रसंग विवेकानंद प्रथम सांगतात. विवेकानंद अमेरिकेत जाण्यापूर्वी मद्रासच्या बाजूला हिंडत होते. तिथे त्यावेळचा कोणतरी सत्यसाईबाबा होते. ते सत्यसाईबाबा या सत्यसाईबाबांच्यापेक्षा अधिक ताकदवान होते. ते विवेकानंद म्हणले, जवळ असलेल्या कुठल्याही कागदावर तुला माहीत असलेलं हिमालयातलं किंवा जगातल्या कुठल्याही फुलाचं किंवा फळाचं नाव लिही. विवेकानंद म्हणले, कुणी ऐकलं नसेल असं हिमालयातल्या एका फुलाचं मी नाव लिहिलं. त्या बाबांनी आपल्या झोळीत हात घातला आणि ते फूल मला काढून दिलं. विवेकानंद आपल्या आयुष्यातली दुसरी गोष्ट सांगतात. विवेकानंद अमेरिकेत भाषणं देत होते. प्रचंड कंटाळले होते, दमले होते. दिवसभराची भाषणं संपली होती. रात्री झोपताना विचार येत होता, उद्या सकाळी पुन्हा याच श्रोत्यांच्या समोर भाषण द्यायचं आहे. विषयाची मांडणी नवी हवी, विनोद नवे हवेत. आणि हे जर केलं नाही तर मी भाषणं फक्त पैसे मिळवण्यासाठी देण्यासाठी आलो आहे. हे मी माझ्या शिष्यांना लिहिलं आहे. हिंदुस्थानात माझ्या मनात जी रचना आहे त्यासाठी मला पैसे मिळवायचे आहेत, म्हणून मी अमेरिकेत आलो आहे. आणि आता काय भाषण द्यायचं म्हणून मी बसलो होतो आणि मला तिथे झोप लागली. आणि विवेकानंद पुढे लिहितात, मध्यरात्री कोणतरी हिमालयातून एक साधू आला. त्यांनी मला उठवलं आणि म्हणला, लिही. आणि मी लिहायला लागलो. हेही खरं पाहता लगे मुन्नाबाईंनी वापरलं आहे. विवेकानंद म्हणतात, दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं तर वहीवर तसंच लिहिलेलं होतं. आणि या दोन्हीही गोष्टी सांगून विवेकानंद सांगतात, पहिल्या वेळी जो झाला तो एक जादूचा प्रयोग होता आणि कुठलाही गल्लीबोळातला जादूगार तुम्हाला ते करून दाखवू शकेल. आणि दुसऱ्या वेळी जे झाला तो माझ्या मनाने माझ्याशी खेळलेला खेळ आहे. विवेकानंद आणखीन किती पुढे आहेत, विवेकानंद किती वेगळे आहेत हे जर समजावून घ्यायचं असेल तर विवेकानंद काही गोष्टीत वीर सावरकरांच्या जवळ आहेत. विवेकानंद ग्रंथावलीच्या 3ऱ्या खंडात हा तुम्हाला एक विलक्षण किस्सा पाहायला मिळेल. विवेकानंद आपल्या मठात बसले होते आणि त्यांना भेटायला काही मुंबईचे गोभक्त आले. ते म्हणाले की आम्ही पांजरपोळ चालवतो, आम्ही गाई कसायांच्याकडनं सोडून आणतो, त्यांना ठेवतो, आम्ही एवढे पैसे मिळवलेत, तुम्ही पैसे द्या, किमान तुमचा आशीर्वाद द्या. विवेकानंदाने विचारलं, किती पैसे मिळवलेत? त्यांनी सांगितलं. विवेकानंद म्हणले, तुम्ही खूपच अतिशय सामर्थ्यवान माणसं आहात, तुम्ही फार मोठं काम केलं आहे. पण आता एक करा, आज मध्य प्रदेशात माणसं भुकेनी मरतायत, तो सर्वच्या सर्व पैसा तिकडे पाठवा. आणि सनातनी माणसं चलाख असतात. ते म्हणाले, स्वामी तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की ती माणसं मध्य प्रदेशात मरतायत कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं. तो त्यांचा जवळ बसलेला शिष्य लिहितो, विवेकानंदांचे डोळे जे कमळासारखे होते त्यातून ज्वाला बाहेर पडतात असं वाटायला लागलं. विवेकानंदांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणले, अरे मग ही मांडणी फारच सोपी आहे. या गायी मरतायत, त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं, आपण मनावर काय घ्यायचं कारण आहे. पण ती माणसं अनेक चलाख होती. ते म्हणले, स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात गाय ही आमची आई असते. आणि तो शिष्य लिहितो, विवेकानंद लहान मुलासारखे खळाळून हसले. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, मी सर्व भारतभर हिंडायचो आणि एवढी बुद्धिमान प्रजा माझ्यासमोर कुठे येते हा प्रश्न मला आत्तापर्यंत पडायचा. तुमचे आईवडील मला समजलेत, तुम्ही आता निघा. मित्रो, ते लोक परत गेल्यावर विवेकानंद परत त्यांना दारावरून परत बोलवतात आणि त्यांच्यातला खट्याळ मुलगा अजूनही जागा आहे. तो म्हणतो, मी असं ऐकलं, विवेकानंद म्हणतात की काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी मुंबईमध्ये सध्या ढेकणांच्यासाठी हॉस्पिटल काढलं आहे, त्यांना काही कळे ना.
विवेकानंद म्हणले आमचंही गीता किंवा गीताही सांगते सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानीयोग्यास रात्रती. ज्ञानीयोग्याला रात्री जागवायचं काम हवे ढेकून करत असतात. ते लोक म्हणले तुम्हाला कळवतो विवेकानंदा कोणत्या उंचीचा विचारवंत आहे, समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे मित्र, विवेकानंदांची कुंडली आपण वेगळ्या प्रकारे विचारात घेतली पाहिजे. विवेकानंदांचा जन्म 1863चा आहे, टिळकांचा जन्म 1856चा आहे आणि गांधींचा जन्म 1869चा आहे. विवेकानंद टिळकांच्याहून 7 वर्षांनी लहान आणि गांधींच्याहून 6 वर्षांनी मोठे आहेत. 13 वर्षाच्या कालखंडात हे 3 महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवलेत. आणि आणखीन एक गोष्ट आहे, या तिघांचाही जन्म 1857च्या दैदिप्यमान अपयशाच्या पार्श्वभूमीवर आहे. 1857 आहे अपयश तर खरंच, पण ते दैदिप्यमान आहे. हा देश सहजपणे काय करू शकतो आणि सहजपणे कसा फसतो आहे 1857 रेखांकित करते. एक गोष्ट नक्की आहे, या तिघांच्याही जागृत किंवा सुप्त मनावर 1857चे ओरखडे उठलेले असणार. या तिघांनाही जाणवले की पूर्वीचे सर्व मार्ग संपलेले आहेत, या देशाला नवे मार्ग शोधावे लागतील आणि ते नवे मार्ग शोधण्यासमोरची आव्हानं त्या तिघांच्या समोरही सारखीच आहेत. पहिलं आव्हान असं आहे की या देशात स्त्री पुरुष असमानता आहे आणि ती भयावह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या देशात घृणास्पद असा हिंदू मुसलमान संघर्ष आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलक्षण अशी घृणास्पद जातीव्यवस्था आहे. या 4 प्रश्नांचा आपण किमान या 3 प्रश्नांना प्रथम भिडावं लागेल. स्त्री पुरुष समानतेसाठी काय करावं हे पाहावं लागेल. हिंदू मुसलमान प्रश्नाचं आपण काय करणार हे पाहावं लागेल. जातीव्यवस्थेच्या प्रश्नाचं काय करावं हे पाहावं लागेल. आणि हे करत असतानाच या देशाला स्वातंत्र्य मिळवायला आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवायला काय करावं लागेल याचा विचार करावा लागेल. टिळक आणि गांधी यांना काहीजण लोकमान्य ते महात्मा म्हणतात. मला वाटतं हा प्रवास लोकमान्य आणि महात्मा नाही. लोकमान्यांची मांडणी वेगळी आहे, महात्म्याची मांडणी वेगळी आहे आणि त्या दोघांचा सुवर्णमध्य साधत विवेकानंद उभे आहेत. आपल्याला आश्चर्य वाटतं की टिळकांनी खरं पाहता बालविवाहालाही मान्यता दिली, विरोध केला नाही. टिळकांच्यासारख्या महापुरुषांनी स्त्री पुरुष समानतेबद्दल फारसं लिहिलं नाही. गांधीजींनी स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीत आणलं, हे गांधीजींचं फार मोठं श्रेय आहे. पण विवेकानंद किती मोठे आहेत. विवेकानंद त्यावेळी आपल्या शिष्यांना लिहित आहेत 1890 साली की पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. स्त्री आणि पुरुष जर समान नसतील तर समाज पुढे जाणार नाहीत. विवेकानंद असं म्हणत नाहीत गाडीची 2 चाकं म्हणजे एक चाक मोडलं तर लावता येतं. गाडी ही निर्जीव असते, पक्षी हा जिवंत असतो. विवेकानंद नेमके शब्द वापरतात. विवेकानंद म्हणतात स्त्री पुरुष समानता नसेल तर समाज पुढे जाऊ शकणार नाही, ती आणावी लागेल. आणि अमेरिकेत गेल्यावर सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंद पहिलं जे पत्र पाठवतात ते आपल्या शिष्यांना काय कळवतात, अमेरिका समृद्ध आहे, संपन्न आहे, श्रीमंत आहे, कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत. त्या स्त्रिया जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभ्या आहेत. त्या स्त्रिया साक्षात जगदंबा आहेत. आणि विवेकानंद पुढे लिहितात, मरण्यापूर्वी अशा 100 स्त्रिया जर मी भारतात निर्माण केल्या तर मी सुखाने मरेन. आणि ज्यावेळी लक्षात आलं की हे या आयुष्यात जमणार नाही, त्यावेळी विवेकानंदांनी भगिनी निवेदिताला पत्र लिहिलं आहे की स्त्रियांचे प्रश्न हे समाजातले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि स्त्रियांचे प्रश्न समजावून घेऊन स्त्रियांचे प्रश्न सोडवण्याचं काम फक्त स्त्रियाच करू शकतील. आणि भारतात अशा स्त्रिया मला दिसत नाहीत. म्हणून मी अमेरिकेतून आज त्या स्त्रिया उसण्या घेतो आहे. तुला आणि ख्रिस्तीनला इथं येऊन हे काम करावं लागेल. स्त्री पुरुष समानतेची विवेकानंदांची कल्पना एवढी विलक्षण आहे. विवेकानंदांनी आणखीन पाठवलेलं एक पत्र आहे. आज रजस्वलेनी मंदिरात जावं की नाही याची चर्चा करत धर्ममार्तंड उभे आहेत. हे मी नाही म्हणत, विवेकानंदांनी लिहिलं आहे. आणि विवेकानंद पुढे लिहितात, मी असं ऐकलं की दक्षिणेश्वरच्या मंदिरात तुम्ही वेश्यांना प्रवेश देत नाही. वेश्यांना प्रवेश देणार नसाल तर मंदिर कुणासाठी आहे? आणि वेश्येला प्रवास थांबवणार असाल तर वेश्येकडे जाणाऱ्या पुरुषांना कसे शोधणार आणि त्यांना थांबवणार? वेश्या ही सर्वात पददलित स्त्री आहे. तिच्यासाठी दक्षिणेश्वरचं मंदिर मोकळं करा. आणि ते जर जमत नसेल तर दक्षिणेश्वरच्या मंदिराला टाळं ठोका. मित्रो, स्त्री पुरुष समानता म्हणजे काय आणि स्त्रीचा गौरव म्हणजे काय हे विवेकानंद फार विलक्षण रीतीने सांगतात. या देशातला महत्त्वाचा प्रश्न हिंदू मुसलमान हा आहे. हिंदू मुसलमान प्रश्न सोडवण्याचा टिळकानेही प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे, टिळकाने लखनौ करार केला.
टिळकांचा लखनौ करार झाल्यावरती मुंजेंच्यापासून आणेंच्यापर्यंत अनेक जण त्यांच्यावर चिडले. गांधींना तर अनेक जण छुपा मुसलमान म्हणायचे, आणखीन मुसलमान त्यांना हिंदू म्हणायचे. ते दोघंही या प्रश्नाला भिडत होते. पण विवेकानंद ज्या प्रकारे भिडतात ते विलक्षण आहे. विवेकानंदांनी किमान 3 पत्रातून लिहिले की एक गोष्ट समजावून घ्या की या देशातली धर्मांतरं ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. या देशातले मुसलमान किंवा ख्रिश्चन हे आपले सर्वाधिक पददलित भाऊ आहेत आणि दलितांच्याबद्दल आपल्या मनात जी कणव आहे, जी सहानुभूती आहे, तीही त्यांच्याबद्दल असली पाहिजे. विवेकानंद केवळ इथे थांबत नाहीत. विवेकानंद पुढे सांगतात हे जर करायचं असेल तर इस्लाम हा एक श्रेष्ठ धर्म आहे, हे आपणाला मान्य करावं लागेल. आणि मित्रो, विवेकानंद इथेच थांबत नाहीत. विवेकानंद अमेरिकेत चर्चमध्ये बोलत आहेत आणि चर्चमध्ये बोलताना विवेकानंद जे सांगतात ते ऐकून आपण आजही अस्वस्थ होतो. विवेकानंद म्हणतात की या चर्चमध्ये मला एक गोष्ट लक्षात येते, तुम्ही ख्रिश्चन लोक इस्लामचा सर्वाधिक द्वेष करता. उद्या होणाऱ्या 2 संस्कृतीतल्या भयावह युद्धाची चिन्ह मला त्यात दिसत आहेत. पण तुम्ही इस्लामचा अतिशय द्वेष करताय, पण लक्षात घ्या इस्लाम हा एक श्रेष्ठ धर्म आहे. इस्लामने समतेचं तत्त्व प्रथम व्यवहारात आणलं. एखादा निग्रो गुलाम जर मुसलमान झाला आणि तो जर कर्तृत्ववान असेल तर तो इराणच्या बादशहाचा जावई होतो, हे आपल्याला इतिहास सांगतो. पण या इंग्लंड आणि अमेरिकेत एकाही चर्चमध्ये एकही निग्रो ख्रिश्चन अजूनही दिसत नाही. सर्व धर्म सारखे आहेत, सर्व धर्म चांगले आहेत. किंवा विवेकानंद जे पुढे सांगतात की माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म, त्यामुळे एक धर्म स्वीकारलात तर सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील. आणि हे कळत विवेकानंद जेव्हा भारतात लिहितात, 1898 साली ते सरफराज हुसेनला पत्र पाठवत आहेत आणि ते सांगतात की आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी व्यवहारात प्रत्यक्ष समता प्रथम इस्लामने आणली, आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि पुढे जे सांगतात ते आपण रेखांकित करून लक्षात ठेवा. विवेकानंद सांगतात जिथे कुराण नाही, बायबल नाही आणि वेदही नाही, जिथे कुराण नाही, वेद नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण कुराण, वेद आणि बायबल यांचा आधार घेऊनच हे करावं लागेल. पुन्हा धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करण्याची माणसांची या एक वेगळी मांडणी आहे. सर्वाधिक कठीण प्रश्न हा जातीजातीतल्या घृणास्पद स्पर्धेचा आहे. आजही आरक्षणात आपण कसे गोते खातो हे आपण पाहतो. टिळक आरक्षणाच्या बाबत फारच सनातनी आहेत. आपल्याला टिळकांच्यासारख्या महापुरुषांनी लखनौ करार केला हे माहिती आहे. पण लखनौ करार झाल्यावर पुढच्या महिन्यात टिळक 18 नोव्हेंबर 1917 जो केसरीत अग्रलेख लिहितात त्यात लिहितात की मुसलमानांना आरक्षण दिलं, ब्राह्मणेतरांचं काय म्हणून विचारता. मी ब्राह्मणेतरात मुसलमानही धरतो आणि मला असं मुळीच वाटत नाही की वेगवेगळ्या लोकांना आरक्षणं असावीत. माणसांनी मत द्यायचं का नाही, माणसांनी उभं राहायचं का नाही, ते माणसाची शैक्षणिक इयत्ता काय आहे आणि त्याची आर्थिक स्थिती काय आहे यावर ठरावं. टिळक काळाच्या एका प्रवाहात काम करत उभे आहेत. गांधीजींनी काय केलं आहे आपल्याला माहिती आहे. गांधीजींनी खूप केलं, परंतु गांधींनी ज्यावेळी आंबेडकरांच्याबरोबर पुणे करार केला, पुणे कराराच्याबाबत आंबेडकर आणि आंबेडकरांचे शिष्य असं म्हणतात की पुणे कराराच्या वेळी गांधींच्या अहिंसक आतंकवादाला आंबेडकर बळी पडले. ते पडले का नाही हाही मुद्दा वेगळा, परंतु ही परिस्थिती किती कठीण आहे हे समजावून घेतलं पाहिजे. पुणे करार झाला त्यावेळी नक्की तारीख सांगायची तर 7 जून 1932. 7 जून 1932ला राजभोजने व्हॉइसरायला पत्र पाठवलं आहे पुणे कराराच्या वेळी आणि राजभोजने व्हॉइसरायला कळवलं आहे की महाराष्ट्रात मांगाना आणि चांभारानं उच्चवर्णीयांच्यापासून नाही तर महारांच्यापासून त्रास होतो आहे. या देशातली जाती व्यवस्था एवढी विलक्षण आणि भयावह आहे याची विवेकानंदांना जाणीव आहे. आणि ही जाणीव विवेकानंद 2 प्रकारे सांगतात. विवेकानंदांनी केरळच्या ख्रिश्चन धर्मगुरूला पत्र लिहिलं आहे आणि लिहिलं आहे की तू लोकांना ख्रिश्चन केलंस याबद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही, तू त्यांना आपापल्या जातीत ख्रिश्चन केलं ही माझी खरी अडचण. आणि विवेकानंद किती पुढे जातात हे जर समजावून घ्यायचं असेल तर विवेकानंदांचं अमेरिकेतलं भाषण संपलेलं आहे. विवेकानंद भारतात परत आलेत आणि कोलंबो ते अल्मोरा अशी त्यांची विजय रथयात्रा सुरू आहे. त्यात हत्ती आहेत, रथ आहेत, पालखी आहेत आणि विवेकानंद कुंभकोणमला आलेत. आणि कुंभकोणम हा सनातनी ब्राह्मणांचा
बालेकिल्ला आहे मद्रासमधला. आणि विवेकानंद कुंभकोणमच्या सभेत उभे आहेत आणि म्हणतात, ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यूघंटा वाजवण्यासाठी मी इथे उभा आहे. आपल्या जाती जर सुखाने आणि लवकर मेल्या तर आपण सुखाने मरू, नाहीतर आपण कुजू आणि देशाला त्रास होईल. आणि या जाती कशा कुजवाव्यात याबद्दल विवेकानंद सांगतात, ते विलक्षण आहे. विवेकानंद म्हणतात, आपण जर उच्चवर्णीय असू तर आपण एक गोष्ट सांगूया की अर्थार्जनासाठी आम्ही अजिबात नोकऱ्या करणार नाही. अर्थार्जनातल्या सर्व नोकऱ्या आम्ही दलितांच्यासाठी मोकळ्या ठेवू. आणि हे सांगून ते पुढे म्हणतात, मला कल्पना आहे की दलित तुमच्या माझ्या एवढे हुशार नाहीत, कारण आपण त्यांना अनेक शतकं किंवा 5000 वर्ष ज्ञान दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला जर एक शिक्षक लागत असेल तर दलितांना 7 शिक्षक लागतील. दलितांच्या 7 पट अधिक शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल. आणि त्याच वर्षी त्यांचा मित्र राखाल म्हणजे ब्रह्मानंद याला पत्र पाठवून ते विचारतायत, जे पत्रही उपलब्ध आहे. मला वाटतं 7च्या ऐवजी 10 शिक्षक लागतील, कारण निसर्गात आणि समाजात समता नसेल तर ते आणण्यासाठी हे मार्ग आपल्याला घ्यावे लागतील. मात्र हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मणेतर वाद खेळत नाही आहेत. विवेकानंद शिवधर्माच्याही जवळ जात नाही आहेत. आमचे महाप्रतापी पूर्वज दलित आणि तामिळ या लेखात ते लिहितात, आज तामिळनाडूमध्ये ब्राह्मण द्वेषाची जी लाट आली आहे ती थांबली पाहिजे, कारण समाजाच्या सर्व थरात समाजात सर्वत्र नेतृत्व देत ब्राह्मण तरुण उभे आहेत. आणि ते उभे आहेत याचं कारण त्यांना 5000 वर्ष ज्ञान मिळाले. आपण त्यांचा उगाच द्वेष करता कामा नये. आपल्याला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवायचं नाही. आपल्याला जाती अंताची लढाई लढायची आहे. मित्रो, या माणसाचं हे दर्शन विलक्षण आहे. या माणसाला आपण समजावून घेतलं पाहिजे. या माणसाला समजावून घ्यायचं तर आपण प्रथमपासून सुरुवात करू शकतो. विवेकानंदांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू, त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी. विश्वनाथ बाबू हे कलकत्त्यातले नावाजलेले वकील आहेत आणि त्यावेळच्या वकिलांना जे छंद असायचे ते अनेक छंद त्यांनाही आहेत. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ बाबू आणखी भुवनेश्वरी देवी यांना एकूण 10 मुलं झाली. पण विवेकानंद 6व्या क्रमांकाचे, वरच्या क्रमांकाचे सर्व भाऊ ताणे असतानाच गेले. फक्त हरमोहिनी ही त्यांची बहीण 22 वर्षापूर्वीची जी 3 नंबरची होती आणि 4 नंबरची बहीण स्वर्णबाला या 72 वर्षापर्यंतच्या जगल्या. 5व्या क्रमांकाची बहीण जन्मताच गेली. विवेकानंद 6व्या क्रमांकाचे. 7व्या क्रमांकांची त्यांची बहीण किरणबाला ही 16व्या वर्षी गेली. आणि 8व्या नंबरची बहीण योगेंद्रबाला, विवेकानंदांचं हिच्यावर विलक्षण प्रेम होतं. तिने 21व्या वर्षी लग्नानंतर गळफास लावून आत्महत्या केली. विवेकानंदांचं मानसशास्त्रीय विश्लेषण ज्यांना करायचं असेल त्यावेळी विवेकानंदांच्यावर उठलेला तो ओराकडा पाहता येतो. विवेकानंदांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा ती बहीण येते. विवेकानंदांचा 9व्या नंबरचा भाऊ महेंद्रनाथ आणि 10व्या नंबरचा भाऊ भूपेंद्रनाथ. महेंद्रनाथ विवेकानंदांच्याहून 6 वर्षांनी लहान आहेत आणि भूपेंद्रनाथ विवेकानंदांच्याहून 16 वर्षांनी लहान आहेत. दोघेही जवळजवळ 80 वर्षापर्यंत जगले. दोघेही आजन्म ब्रह्मचारी राहिले. दोघेही बंगालीतले नावाजलेले लेखक आहेत. दोघांनी विवेकानंदांच्यावर लिहिलं. एकाने लंडनेर स्वामी विवेकानंद म्हणून पत्र लिहिलं आहे आणि भूपेंद्रनाथाने समाजवादी विवेकानंद म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. दोघेही साम्यवादी पार्टीचे कार्ड होल्डर होते. विवेकानंद अतिशय हुशार होते. घरात वाढणारा पहिला मुलगा होता. फार कौतुक होणार हे तर उघडच होतं. विवेकानंदांच्या आयुष्यातल्या बालपणीच्या अनेक गोष्टी ज्याप्रमाणे टिळकांच्या आयुष्यातल्या सांगितल्या जातात, संत शब्द तीनदा लिहिला किंवा ज्याप्रमाणे टर्फलं उलगडली नाही तशी सांगितली जातात, त्या गोष्टी आपण बाजूला ठेवू. कारण विवेकानंदांच्यावर बोलायचं असेल तर मी सर्वसामान्यपणे 3-4 भाषणात मांडणी करतो. ते आपण बाजूला ठेवून विवेकानंद कॉलेजात होते. कॉलेजात जाण्यापूर्वीच विवेकानंदांनी संगीतावर एक पुस्तक लिहिलं होतं आपल्या मित्राला मदत व्हावी म्हणून, आणि त्याचं नाव काहीतरी एन दत्ता वगैरे अशा नावाखाली होतं. त्यावर संगीतशास्त्राची चर्चा आहे. विवेकानंद BAच्या वर्गात असताना एक वेगळी गोष्ट घडली. विवेकानंद BAच्या वर्गात होते आणि त्यावेळी इंग्लिशचे प्राध्यापक शिकवायला आले नाहीत. म्हणजे आजच्याप्रमाणे त्यावेळी प्राध्यापक रजा वगैरे घ्यायचे, सुट्ट्या मारायचे. पण त्यांचा हेस्टी नावाचा जो प्रिन्सिपॉल होता तो ताकदीचा होता. तो आला आणि त्याने विद्यार्थ्यांना एक्सकर्शन ही कविता शिकवायला घेतली. एक्सकर्शन ही वर्ड्सवर्थची गाजलेली कविता आहे. काही जण म्हणतात झपुर्जागडे झपुर्जा ही कविता खरं पाहता त्यावरून सुचली गेली असेल किंवा नसेल. पण एक्सकर्शन या कवितेत निसर्ग पाहता पाहता माणूस निसर्गात विलीन होतो, निसर्गात संपतो, निसर्ग आणि माणूस एक होतो. पंचेंद्रियांना अतींद्रिय शक्ती कळतात आणि अतींद्रिय शक्ती आणि पंचेंद्रिय शक्ती एकत्र आल्यावर द्वैत अद्वैत संपतं आणि निसर्ग पाहता पाहता माणूस निसर्गात कसा विलीन होतो
निसर्गाचाच एक भाव कसा बांधतो, ब्रह्म परब्रह्म संपलेलं असतं, सर्वत्र एकत्र कसं राहतं, हे त्या कवितेत फार छानपणे सांगितलं आहे. हेस्टी अतिशय ताकदीचा प्रोफेसर आहे, तो शिकवतो आहे, विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकतायत. आणि तेवढ्यात घंटा झाली. घंटा झाल्यावरती हेस्टी भानावर आला, विद्यार्थी भानावर आले. आणि हेस्टी हा हाडाचा प्रोफेसर आहे. त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या शब्दाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना पुढे आणलं, शब्दातले आशय आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेले नाहीत. तो त्यावेळी म्हणाला, आणि काही जण म्हणतात त्याप्रमाणे विवेकानंदांच्याकडे बघून म्हणाला, हे विरा करंदीकरही लिहितात. तो म्हणाला की बाळांनो, मी तुम्हाला हे समजू शकलो नाही की निसर्ग पाहता पाहता माणूस निसर्गात विलीन होतो, तो निसर्गाचा एक भाग होतो, आत्मा परमात्मा एक झालेला असतो आणि इथे वावरत असतो. हे काही विलक्षण आहे, हे मी तुम्हाला समजून सांगू शकलो नाही. पण ते जर पाहायचं असेल तर कलकत्त्याहून बाहेर पडा, गंगेच्या किनाराने दक्षिणेश्वरला जा आणि रामकृष्ण परमहंसांना पहा. त्याला पाहिल्यावर माणूस या जगात असतो आणि त्याही जगात असतो आणि कुठेच नसतो म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. मित्रो, विवेकानंद त्याच रात्री रामकृष्णांना भेटायला गेले. विवेकानंदांची आणि रामकृष्णांची पहिली भेट ही एका ख्रिश्चन प्राध्यापकाने एका इंग्रज कवीच्या माध्यमातून केली, हे विवेकानंद मान्य करतात. विवेकानंदांच्या आयुष्यातली पुढची गोष्ट मला सांगण्यापूर्वी मला सांगितलं होतं आणि मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते. इथे खूप तरुण आहेत, तरुण नाही तर आजकाल अजिबात भाषणाला कुठे मिळत नाही तो. तर मला जे सांगायचं होतं ते असं आहे की विवेकानंदांच्या आयुष्यातला पुढचा जो कालखंड आहे तो मी जरा वेगळ्या प्रकारे सांगतो. माणसाने आयुष्यात यश कसं मिळवावं हे विवेकानंदांच्या आयुष्यातला हा कालखंड सांगतो. यश मिळवण्यात माणसाच्या आयुष्यात 4 गोष्टी येतात ज्या विवेकानंदांच्या आयुष्यात आल्या. तुम्ही नशीब मानत नसता, पण तुम्ही नियती मानता. नियती म्हणजे थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटी किंवा भगवद्गीता ज्याला दैवम पंचमम म्हणते. 20% गोष्टी तुमच्या हातात नसतात. थिअरी ऑफ प्रॉबॅबिलिटी किंवा योगायोगाचं गणित हेच सांगतं. पण नियती किंवा योगायोगाचं गणित हे सांगतं की ही नियती आयुष्यात सारखीच येते. म्हणजे काय होतं, एखाद्या वेळी तुमच्या हातात मोती असतात, भोवताली बाग असते, एका क्षणात सगळं नाहीसं होतं, हातात फक्त धोंडे असतात, भोवताली वाळवंट असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे केव्हा ना केव्हा होतं. त्याचवेळी तुम्ही कुठेतरी वाळवंटात उभे असतात, हातात दगड असतात, भोवताली एकदम हिरवळ फुलते. आणि हेही होतं, नियती काही वेळा हात देते आणि काही वेळा हात दाखवते. आणि जो माणूस ताकदीचा असतो तो ज्यावेळी नियती हात दाखवते तेव्हा घाबरत नाही, जेव्हा नियती हात देते तेव्हाही अजिबात त्याचा काही फार गौरव करत नाही. विवेकानंदांच्या आयुष्यातल्या या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात घेऊ. यश मिळवणाऱ्या माणसाची दुसरी गोष्ट अशी असते की त्याला प्रचंड कष्ट करावे लागतात, कष्टाला पर्याय नसतो. तिसरी गोष्ट अशी असते की तुमच्या विषयावर तुमची विलक्षण पकड असावी लागते. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःवर प्रचंड विश्वास असावा लागतो. मी हे करीनच. विवेकानंदांच्या सर्वधर्म परिषदेच्या त्या धडपडीत आपल्याला ते दिसेल. आणि 5वी गोष्ट म्हणजे तुम्ही संधीच्या शोधात हिंडत असता. तुम्हाला जरी संधी साधू म्हटलं तरीही नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ते मुखे मृगा, हे खरं असतं. विवेकानंदांच्या आयुष्यातला हा कालखंड विद्यार्थ्यांना अधिक महत्त्वाचा वाटेल म्हणून मी वेगळ्या प्रकारे सांगतो आहे. विवेकानंद BAची परीक्षा प्रथम श्रेणीत पहिले आले आणि ते त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे अर्थातच वकिलीकडे गेले. आज ज्याप्रमाणे मुलांना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावंसं वाटतं त्याप्रमाणे त्यावेळी वकील व्हावंसं वाटायचं. विवेकानंदांचे वडील नावाजलेले वकील आहेत. एक फार मोठा परिवार आहे, अनेक लांबचे जवळचे नातेवाईक राहत आहेत, पण तो एक खांबी तंबू आहे. आणि विवेकानंद म्हणून लॉ कॉलेजात जाणं स्वाभाविक होतं. लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षात विवेकानंद प्रथम श्रेणीत पहिले आले आणि विवेकानंद दुसऱ्या वर्षात गेले. कलकत्त्यात फ्रीमसन सोसायटी म्हणून एक सोसायटी त्यावेळी होती, आजही असेल. कलकत्त्यातले नावाजलेले वकील आणि अतिशय नावाजलेले न्यायाधीश आणि फार मोठे सनदी अधिकारीच त्याचे फक्त सभासद व्हायचे. पण विवेकानंदांना वकिलीच्या दुसऱ्या वर्षात असतानाच त्याचं सभासद करून घेण्यात आलं. म्हणजे काय हे आत्तापर्यंत इथे असलेल्या स्त्रियांच्या तरी लक्षात आलं असेल. विवेकानंद LLBच्या दुसऱ्या वर्षात आहेत. अतिशय देखणा आहे, अतिशय चांगल्या घरातला मुलगा आहे, संगीताची आवड आहे आणि काही काळाने मोठा होणार आहे. कलकत्त्यातले वधू पिते आणि वधू माता काही वेड्या नव्हत्या. कलकत्त्यातल्या अतिशय नावाजलेल्या बॅरिस्टरनी आपली एकुलती एक मुलगी जी रूपसंपन्न आणि सर्वगुणसंपन्न आहे तिचं विवेकानंदांच्यासाठी स्थळ आणलं. लग्नानंतर तो विवेकानंदांना बॅरिस्टर होण्यासाठी बायकोबरोबर लंडनला पाठवणार आहे. आणि इतिहास सांगतो विवेकानंदांची या लग्नाला मान्यता होती, किमान विरोध तर नक्कीच नव्हता. सर्वाधिक
म्हणजे एक शक्यता अशी होती की विवेकानंद बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले असते, आणखीन गांधी सावरकर यांच्याप्रमाणे वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात उतरले असते, ही एक शक्यता होती. या लग्नाचा सर्वाधिक आनंद विवेकानंदांच्या वडिलांना विश्वनाथ बाबूंना झाला होता. कारण विश्वनाथ बाबूंना त्यांच्या तोडीचा किंवा त्यांच्या तोडीहून अधिक चांगला व्याही मिळणार होता. 26 फेब्रुवारी 1883 विवेकानंद 20 वर्षाचे असताना मुलीला पाहायला जायचा कार्यक्रम होणार होता. तिथेच साखरपुडा होणार होता आणि काही काळाने लग्न होणार होतं. आणि विवेकानंदांच्या वडिलांना एवढा आनंद झाला होता विश्वनाथ बाबूंना की त्यांनी उद्या पाहायला जायचं म्हणून आयुष्यात प्रथमच एक सूट शिवला होता. आणि सूट घालूनच ते झोपले आणि झोपेतच त्यांचा देहांत झाला. नियतीने एक वेगळं पान टाकलं होतं. विवेकानंदांचे वडील खूप मोठे होते, पण तो एक खांबी तंबू होता. त्यांच्याकडे राहणारे जे दूरदूरचे नातेवाईक होते त्यांनी भुवनेश्वरी देवीची कुठेतरी सही घेतली. संबंध वाडा त्यांच्या नावावर झाला. भुवनेश्वर देवी विवेकानंद आणि विवेकानंद आपल्या 2 धाकट्या भावांना, जो भाऊ त्यावेळी 6 वर्षाचाही होता, त्याला घेऊन विवेकानंद कुठल्या तरी चाळीत राहायला गेले. विवेकानंदांच्या आयुष्यातला दुर्दैवाचे दिवस असे ते आहेत. विवेकानंद नोकरी शोधायचे, कुठेतरी नोकरी मिळायची शिक्षकाची, इतर कसली. परंतु माणूस जर फार हुशार असेल आणि फार स्वाभिमानी असेल तर त्याचं कुठल्याच नोकरीत कधी टिकत नाही. विवेकानंद नोकरीत टिकणं ही गोष्ट विवेकानंदांचं आयुष्य म्हणणारी माणसं सांगतील अजिबात शक्य नव्हती. त्याचवेळी विवेकानंद आईला जागा परत मिळवावी म्हणून वकील होण्यापूर्वी कोर्टात उभं राहून ती खटला जगत होते. उशिरा घरी यायचे आणि आई आणि भाऊ अर्धपोटी आहेत म्हटल्यावर मी जेवून आलो म्हणून सांगायचे आणि झोपायचे. विवेकानंदांच्या आयुष्यातला अतिशय कठीण असा कालखंड आहे. आणि त्याचवेळी रामकृष्ण परमहंसांना कर्करोग झाला. हे मित्र तिथे जायला लागले आणि रामकृष्ण परमहंसांचा देहांत झाला. आणि रामकृष्ण परमहंसांचा देहांत झाल्यावर या मित्रांनी असं ठरवलं की हे काम पुढे करण्यासाठी आपण वराहनगर मठाची स्थापना करायची. आपले घर दार, आई वडील, भाऊ बहीण, शिक्षण या सगळ्याकडे संपूर्णपणे पाठ फिरवून किंवा ते जाळून आपण संन्यासी व्हावं. वराहनगर मठातले दिवस हे मंतरलेले दिवस आहेत. मंतरलेले दिवस म्हणजे कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यात उतरलेल्या लोकांचे, जसे 42 साली असतील, संघाचे असोत, कम्युनिस्ट असोत, समाजवादी असोत, तसे ते होते. त्यांना जास्तीत जास्त एक वेळ जेवायला मिळायचं, कारण स्वतः बाहेरून भीक मागून आणायचे. एखाद्या वेळ भात असायचा, भाजी नसायची. भाजी असली तर कोणतीही भाजी असायची, त्यात मीठ नसायचं. स्वतःच केर काढायचे, स्वतःच भांडी घासायचे, स्वतःच सारवायचे आणि बसून धर्मग्रंथांचं आणि सामाजिक प्रश्नांचं चिंतन करायचे. वराहनगर मठ आकार घेत होता आणि विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडण्याचं ठरवलं. आपल्या पाडगावकरांची कविता आहे, आपणच निर्मिलेले आपणच मोडू धजे. स्वतः निर्माण केलेलं मोडायला माणसाला प्रचंड ताकद लागते. विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडला. त्यांच्या शिष्यांना काही कळत नव्हतं आणि त्यानंतर विवेकानंद 3 वर्ष परिव्राजक किंवा भटका संन्यासी म्हणून भारतभर हिंडले. भारतभर हिंडताना विवेकानंद पायी हिंडले. काही वेळा ते रेल्वेतून गेले, काही वेळा ते घोड्यावर बसून गेले, काही वेळा रथातून गेले, काही वेळा ते कचरापट्टीत झोपले, काही वेळा राजवाड्यात झोपले. पण त्यातल्या अनेक गोष्टी म्हणजे विवेकानंदांचं भारत भ्रमण हाही एका भाषणाचा विषय होऊ शकतो किंवा तो आहेही. पण यातले 3 मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेऊ. विवेकानंद प्रथम बाहेर पडले तेव्हा ते आग्र्याहून मथुरेला जात होते. दुपारची वेळ होती. मे जूनचा महिना होता. पायातल्या खडावा फाटल्या होत्या आणि विवेकानंदांनी बघितलं की एका झाडाखाली बसून एका भंग्याने स्वतःची पाठी उलटी टाकली आणि तो चिलीम फुंकतोय. विवेकानंद त्याच्याजवळ गेले आणि म्हणले, मला चिलीम दे, चिलीम फुंकाविषयी वाटते. तो म्हणला, मी भंगी आहे. विवेकानंद म्हणले, तुझ्या अंगावर कुठे तू भंगी आहेस आणि मी कायस्ता असं लिहिलेलं नाही. मित्रो, ही गोष्ट वाचताना आपल्याला खरं पाहता आपले बुद्धदेव आठवतात. बुद्धदेव जेव्हा प्रथम बाहेर पडले आणि श्रावस्ती नगरीतून जात होते तेव्हा सुनीता नावाचा एक भंगी त्यांना पाहून पळायला लागला, आपली सावली यांच्या अंगावर पडेल म्हणून. आणि बुद्धदेवाने जाऊन त्याला गळ्याला लावला आणि तो बुद्धदेवांचा पहिला शिष्य झाला. विवेकानंद त्याच्याजवळ फार काळ राहिले नाहीत. पण विवेकानंद अशा प्रकारे हिंडत होते आणि अशा प्रकारे हिंडत असताना विवेकानंद अनेक ठिकाणी, विवेकानंदांचं बेळगाव, गोवा ही भाषणं किंवा तिथे गेलेले किंवा कोल्हापूरच्या राजवाड्यात ते राहिले तेव्हा शाहू महाराज नव्हते, तिथे लक्ष्मणराव गोळवलकर हे प्रमुख वकील होते, त्यांच्याबरोबर राहिले. पण हे करत करत विवेकानंद आबूच्या पहाडात गेले आणि आबूच्या पहाडात चंपा नावाच्या एका गुहेत ते थांबले होते. चंपा नावाच्या गुहेत थांबले होते. समोर धुनी पेटवली होती, चिलीम फुंकायचे. त्यांच्याजवळ पुस्तकं होती, ते वाचायचे. कोणी आले तर काही सांगायचे. आणि जवळच्या एका संस्थातला दिलावर खान नावाचा एक
मुसलमान फार मोठा शासक तिथे आला. तो म्हणला, स्वामी इथे का बसला, इथे भणाणा वारा आहे. विवेकानंद म्हणले, मी सबंध चंपा पर्वत पाहिला आहे, एवढीच एक गुहा चांगली आहे. तर तो म्हणला, पण तुम्ही माझ्या घरी याल का. विवेकानंद म्हणले, जरूर येईन ना, तो बोलवल्यावर का नाही येणार. तो म्हणला, पण मी मुसलमान आहे. विवेकानंदांनी पुन्हा तेच सांगितलं, तू मुसलमान आहेस आणि मी हिंदू आहे असं आपल्या अंगावर लिहिलेलं नाही. मी येतो, तुझ्या घरी जे जेवण असेल तेही मला चालेल. संन्याशांनी काहीही खाऊन राहावं किंवा संन्याशांनी उपाशी राहावं एवढाच आमचे धर्मग्रंथ सांगतात. विवेकानंद दिलावर खानच्या घरी गेले. लोक यायला लागले. विवेकानंद प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि जवळ खेत्रीचं संस्थान होतं. खेत्री संस्थानचा विवेकानंदांच्या आयुष्यातला फार मोठा असा एक कालखंड आहे. खेत्रीच्या जगमोहन नावाचा जो प्रमुख प्रधान होता तो दिलावर खानचा मित्र होता, त्याला भेटायला आला. तो भेटायला गेला तेव्हा त्याला वाटलं हा काहीतरी एक फारच विचित्र माणूस दिसतो आहे. मुसलमानाच्या घरी राहतो, मांस मच्छी खातो, इंग्रजीमध्ये बोलतो, चिलीम फुंकतो. तो म्हटला, मी याचं पितळ उघडं पाडतो. आणि जगमोहननी त्यांना प्रश्न विचारले आणि विवेकानंद जी उत्तरं देत होते ऐकून जगमोहन चक्रावला. जगमोहन म्हणला, खेत्रीच्या महाराजांना एखाद्या धर्मगुरूची गरज आहे, खेत्रीच्या राजवाड्यात येऊन राहाल का. विवेकानंद म्हणले, खेत्रीला येतो. विवेकानंद खेत्रीच्या राजवाड्यात राहिले. विवेकानंदांचा सर्वाधिक मुक्काम म्हणजे बाकीच्या ठिकाणी 2-3 दिवस असेल तर इथे 1-2 महिने विवेकानंद खेत्रीच्या राजवाड्यात राहिले. विवेकानंद सकाळी खेत्रीच्या महाराजांच्या बरोबर घोड्यावरून रपेटीला जायचे. विवेकानंदांनी खेत्रीच्या महाराजांना राजवाड्यात वरती दुर्बीण लावायला सांगितली आणि सगळ्यांना आकाश निहाळायला शिकवलं. विवेकानंदांनी खेत्रीच्या महाराजांना सांगितलं, तुझी प्रजा गरीब आहे, ती अज्ञानी आहे, त्यांना शाळा काढायला लावली. आणि खेत्रीच्या दरबारात आणखीन एक गोष्ट घडली. विवेकानंद झोपले होते आणि वीरा करंदीकर याचं वर्णन फार छान करतात. आणि खालती दरबारात एका नर्तिकेचं गायन आणि नर्तन सुरू झालं. विवेकानंदांची झोप मोडली. विवेकानंद खालती गेले. सबंध दरबार अस्वस्थ होऊन उभा राहिला आणि खेत्री नरेश म्हणले, स्वामी आमच्याकडून काही चूक झाली का. विवेकानंद म्हणले, फार मोठी चूक झाली. एवढं मोठं गायन नर्तन आहे, तुम्ही मला बोलवलं का नाही. तर आमचे धर्मग्रंथ सांगतात की माणसाने सर्व सौंदर्याचा शांत मनाने आस्वाद घ्यावा. काय सुंदर ही गाते आहे. आणि मग तिने प्रभूजी आज मेरे घर आहे हे गाणं म्हटलं. विवेकानंद खेत्रीचा मुक्काम वाढला होता. खेत्री नरेशांची इच्छा होती की विवेकानंदांनी कायम खेत्रीलाच राहावं. विवेकानंदांनी त्याला विरोध केला. म्हणले, मी वेगळ्या कामासाठी बाहेर पडलो आहे. विवेकानंद खेत्रीच्या वेशीपर्यंत गेले. सबंध दरबार त्यांना पोचवायला आला आणि खेत्री नरेशाने बाजूला घेतलं आणि म्हणला, स्वामी तुमची ताकद मी ओळखतो. मला फक्त एकच दुःख आहे, मला मुलगा नाही आहे, मला आशीर्वाद द्या, मला मुलगा होईल. विवेकानंद म्हणले, या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता, पण जवळचा मित्र काहीतरी मागत होता. मी म्हणले, हात वर केला आणि म्हटलं, परमेश्वर तुझ्या मनासारखं करो. आणि विवेकानंद मद्रासमध्ये गेले. आणि विवेकानंद मद्रासमध्ये गेले आणि सर्वधर्म परिषदेचं चक्र सुरू झालं. आता हे सर्वधर्म परिषद काय हे आपण नीटपणे समजावून घेत नाही बरं का. 1893 साली कोलंबस अमेरिकेत येऊन 400 वर्ष पुरी होणार होते. म्हणून अमेरिकेच्या पद्धतीने एक महाप्रचंड जल्लोष करायचा ठरवला होता. आणि तो अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे होता. त्याप्रमाणे शिकागोला 600 एकर जमिनीत एक अतिविशाल असं प्रदर्शन भरवलं होतं. आणि त्या प्रदर्शनात मानवजातीने सर्व क्षेत्रात सुरुवातीपासून आत्तापर्यंत केलेली प्रगती दाखवली होती. आणि त्याचं जाहिरात अशी करण्यात येत होती की हे जर पाहायला आलात तर किमान 1 महिना मोकळा ठेवा आणि हे जर पाहिलं तर तुम्हाला कॉलेजात जायची गरज वाटणार नाही. आणि हे प्रदर्शन भरत असतानाच त्यांनी आणखीन एक ठरवलं की 15 मे 1893 ते 28 ऑक्टोबर 1893 या 5.5 महिन्यात अमेरिकेत 13 जागतिक पातळीवरचे परिसंवाद घ्यायचे. प्रत्येक परिसंवादात त्या क्षेत्रात मानवजातीने आत्तापर्यंत काय प्रगती केली, आत्ता समोरची आव्हानं काय आणि पुढे काय करणार हे सांगायचं. त्यात संगीत होतं, त्यात अर्थशास्त्र होतं, त्यात वैद्यकशास्त्र होतं, त्यात वकील होतं, त्यात स्त्रियांचेही प्रश्न होते. त्या 13 विषयात धर्म या गोष्टीचा अजिबात समावेश केलेला नव्हता. धर्म न मानणारा चार्ल्स कॅरॉल बॉनी नावाच्या अमेरिकेतल्या एका विचारवंतांनी त्याला विरोध केला. तो म्हणला, माणूस जन्माला आल्यापासून त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी, संगीत नंतर आला असेल, वैद्यक नंतर आला असेल, माणूस जन्माला आला त्यावेळी त्याच्याबरोबर धर्म आला. कदाचित तो झाड म्हणून असेल, कदाचित तो दगड म्हणून असेल, कदाचित तो बायबल, वेद किंवा कुराण म्हणून असेल, पण प्रत्येक माणसाच्या जवळ कुठला तरी धर्म आहे. हे धर्म माणसाचं चांगलं करण्यासाठी जन्माला आले आणि या धर्माने माणसाचं सर्वाधिक नुकसान केलं आहे. या धर्मांचे आपापसातले मतभेद काय आहेत याची चर्चा इथे झाली पाहिजे. असे सर्वधर्म परिषद व्हायला पाहिजे. आणि याला कडाडून विरोध
व्हॅटिकनच्या पोपने केला. पोप म्हणाले पाखंड आहे, ही ख्रिश्चन भूमी आहे आणि इथे तुम्ही इतर धर्मांना बोलवणार हे पाप आहे. परंतु चार्ल्स कॅरॉल बॉनी हा हाडाचा विचारवंत आहे. शेंडी तुटो पारंबी तुटो तो अमेरिकेभर भाषणं देत हिंडला, त्यांनी लेख लिहिले आणि शेवटी मान्य करावं लागलं की सर्व धर्म परिषद भरली पाहिजे. आणि अमेरिकेच्या पद्धतीप्रमाणे चार्ल्स कॅरॉल बॉनीला 1890 साली 3 वर्ष देण्यात आली, भरपूर पैसे देण्यात आले आणि सांगितलं की संबंध जगातले प्रत्येक धर्माचे तू अतिशय चांगले असे जे त्यांचे प्रतिनिधी आहेत ते बोलव, त्यांचा जाण्या येण्याचा खर्च करू, ते इथे राहतील, फार मोठी सर्वधर्म परिषद होईल आणि त्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाने त्याचा धर्म इतर धर्माहून वेगळा कसा, त्याच्या धर्मात आणि इतर धर्मात समन्वय होण्याची काही शक्यता आहे का, आणि त्याही पलीकडे हे धर्म मानवजातीसमोरचे आजचे प्रश्न कसे सोडवणार, हे सगळं विचारलं पाहिजे. चार्ल्स कॅरॉल बॉनीनी पुढच्या 3 वर्षात, आकडा खोटा वाटतो, 50,000 पत्रकं आणि 30,000 पत्रं जगभर पाठवली. जगभर वेगवेगळ्या ठिकाणी 3,000 समिती स्थापन केल्या आणि जगभरचे लोक आले. त्यात हिंदू धर्माचा प्रतिनिधी नव्हता, कारण जे व्हॅटिकनला वाटलं तेच आमच्या चारही शंकराचार्यांना वाटणं स्वाभाविक होतं. ते हिंदू धर्म समजून दुसरा धर्म मानत नव्हते. पत्र यवनी भाषेत होते आणि त्याहीपेक्षा म्हणजे वाटेत समुद्र होता. हिंदू धर्म बुडवण्याची ही एक कुठली तरी खेळी होती. हिंदू धर्माचा प्रतिनिधीच त्यात नव्हता. पण सर्व धर्म परिषदेची ही मांडणी एवढी विलक्षण आणि मोठी होती आणि विवेकानंद मद्रासमध्ये हिंडत असताना हिंदू पत्रात एक 4 ओळीची बातमी आली की सर्व धर्म परिषद शिकागोला सप्टेंबरच्या 2ऱ्या आठवड्यात होणार आहे. आणि ही वाचल्यावर विवेकानंदांच्या मित्रांना आणि विवेकानंदांना असं वाटलं की हे फार सोपं आहे, आपण तिकीट काढावं, तिथे जावं, तिथे भाषण करावं आणि भाषण जिंकावं. हे कळल्यावर भगिनी निवेदिता एकदा म्हणल्यात की ज्याला मी आमचा स्वामी मानते तो माणूस एक वेळ एवढा अडाणी होता. हे म्हणजे खेड्यात चांगली कुस्ती खेळणाऱ्या एखाद्या कुस्तीगिराने त्याच्या मित्राने ऐकावं की रोमला ऑलिम्पिक सामने आहेत, त्यांना वाटावं फार सोपं आहे, याचं तिकीट काढायचं, त्यांनी तिथे जायचं, फेटा उडवायचा, कुस्ती जिंकायची आणि परत यायची. मित्रो, विवेकानंदांचे शिष्य नक्कीच अडाणी असतील. विवेकानंद अजिबात अडाणी माणूस नाही आहे, तो विलक्षण चलाख माणूस आहे. विवेकानंदांना 2 शक्यता आहेत. विवेकानंदांना खात्री आहे तिथे जर मी गेलो तर मला त्यांना भाषणाला उभं करावंच लागेल आणि ते जरी झालं नाही तरी नवं जग पाहीन, नवे संबंध जोडीन, माझ्या मनात जी रचना आहे त्यासाठी लोक मिळवीन. आणि विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना सांगितलं तुम्ही पैसे जमवायला सुरुवात करा. हे पैसे जमवायला सुरुवात करा म्हटल्यावर ते पहिल्यांदा त्यांना रामानंदचा महाराज आठवला. कारण रामानंदचा महाराज म्हणाला होता की स्वामी तुम्ही अमेरिकेत जाऊन हिंदू धर्मावर बोललं पाहिजे. विवेकानंदांचे शिष्य त्यांना भेटायला गेले. त्यात अळसिंगा पेरुमलही आहे. अळसिंगा पेरुमलने आपल्या पुस्तकात हे दिलेलं आहे. तो स्वामी त्यांना पहिल्यांदा म्हणाला की रामानंदच्या महाराजांना पहिल्यांदा आठवेनाच आपण कोणाला सांगितलं होतं ते. त्यांनी पुन्हा पुन्हा आठवण केली तेव्हा तो म्हणला माझ्या दरबारात दररोज अनेक जण येतात, मी सांगतो देईन आणि आम्ही संस्थानिक सांगतो, त्यात काही खरं नसतं. त्यांनी पुन्हा आठवण करून दिली तेव्हा तो हसला आणि म्हणाला अरे तो तर एक भोंदू माणूस आहे, त्यांनी भारतात सुद्धा बोलू नये, मी त्याची चेष्टा केली होती. आणि हे कळल्यावर विवेकानंदांना आणि अळसिंगा पेरुमललाही वाटलं की हे आपण थांबवावं. आणि त्यावेळी एक वेगळी गोष्ट घडली. त्यावेळी विवेकानंदांना भेटायला खुर्शीद शाह जंग हा माणूस आला. खुर्शीद शाह जंग हा हैदराबादच्या निजामाचा मेहुणा आहे. हैदराबादच्या दरबारात त्याचं फार मोठं वजन आहे आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे त्याला इंग्रजी, संस्कृत या भाषा चांगल्या येतात. त्याने सगळे हिंदू धर्मग्रंथ वाचलेले आहेत. तो व्हॅटिकॅनपासून सर्व हिंदूंच्या स्थळाला जाऊन आलेला आहे. तो विवेकानंदांशी बोलला आणि तो अस्वस्थ झाला. तो म्हणला स्वामी तुम्ही तिथं गेलं पाहिजे आणि हिंदू धर्माची मांडणी केली पाहिजे, मी तुम्हाला 1,000 रुपये देतो. विवेकानंदांचे पहिले 1,000 रुपये हे खुर्शीद शाह बानूने दिले. तो त्यांना म्हैसूरच्या राजाकडे घेऊन गेला. म्हैसूरच्या राजाने 3,000 रुपये दिले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने हैदराबादच्या मेहबूब कॉलेजात विवेकानंदांचं भाषण ठेवलं की सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी का जातो. त्या भाषणाचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की तो हॉल तुडुंब भरला होता. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सारखेच होते. पण महत्त्व एवढ्यासाठीच की आत्तापर्यंत विवेकानंद छोट्या छोट्या गटासमोर भाषण द्यायचे. विवेकानंद म्हणतात प्रथम मला कळलं की श्रोते किती आहेत याचा वक्त्यावर परिणाम व्हायचा कारण नाही, पोहणाऱ्या माणसाला पाणी किती खोल आहे याचा विचार करायची गरज नसते. विवेकानंदांना पहिला आधार या मेहबूब कॉलेजातल्या भाषणाने दिला असंही आपण म्हणू शकतो. पैसे जमत होते आणि काही जणांनी 4 आणे दिले, काही जणांनी 8 आणे दिले, काही जणांनी 3,000 दिले, काहींनी 1,000 दिले. आणि लोक कसे पैसे देतात आपल्याला माहीत आहे.
आणि काही झालं आणि त्यांना लक्षात आलं 15-20 हजाराच्या वर हा आकडा जात नाही, 2-2.5 लाख हवेत, हे जमणार नाहीत. आणि विवेकानंदांनी म्हणून ठरवलं रात्री झोपायला जाताना की उद्या शिष्यांना सांगायचं की हे पैसे परत द्या, यावेळी आपल्याला हे जमणार नाही, पुढे कधी बघू. शिष्यानं हे माहीत नाही. विवेकानंद आज झोपलेत आणि विवेकानंदांच्या समोर नियतीने दुसरं स्वतःचं कार्ड टाकलं. विवेकानंदांना शोधत खेत्रीच्या नवाबाचा एक दूत आला. तो म्हणला त्यांच्या शिष्यानं विवेकानंदांना खेत्रीच्या महाराजांनी लगेच बोलवलं आहे. ते शिष्य म्हणले अजिबात शक्य नाही, आम्हाला पैसे गोळा करायचे आहेत, विवेकानंदांना अमेरिकेला जायचं आहे. तो म्हणला तुम्ही काय वेड्यासारखं बोलताय. म्हणला हा खेत्रीच्या दरबाराचा गुरु आहे, त्यांनी खेत्री महाराजांना वचन दिलं होतं आणि आशीर्वाद दिला होता की तुला मुलगा होईल, आणि खेत्रीच्या महाराजांना मुलगा झाला आहे. सबंध राजधानीत हत्तीवरून साखर वाटण्यात येते, 4 दिशेला 4 माणसं पाठवलीत. विवेकानंद जिथे भेटतील तिथे घेऊन या, कारण विवेकानंदांच्या हस्ते नामकरण करायचं आहे. मी खेत्री दरबारातला फार मोठा माणूस नाही, पण आमचा जो मुंबईचा माणूस आहे त्याला तुमच्यासमोर तार करतो की 21 मे 1893चं विवेकानंदांचं अमेरिकेत जायचं तिकीट काढून ठेवा. नियतीने पहिल्या वेळी तिकीट काढून घेतलं होतं, दुसऱ्या वेळी तिकीट सहजपणे हातात आणून दिलं. विवेकानंद खेत्रीला गेले. खेत्री दरबारात काही काळ राहिले आणि खेत्रीहून परत निघाले. त्यावेळी विवेकानंदांना पुन्हा खेत्रीच्या महाराजांनी बाजूला घेतलं. म्हणला स्वामी, मी तुम्हाला गुरु मानतो, पण तुम्ही मला मित्र मानता आणि मित्र प्रश्न विचारू शकतो, म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मला तुमच्या डोळ्यात अनेकदा दुःखाची छटा दिसते, तुमच्यासारख्या महापुरुषाला दुःख कोणतं? आणि विवेकानंद म्हणले आमचे धर्मग्रंथ महामूर्ख आहेत. आमचे धर्मग्रंथ सांगतात की संन्याशांनी सर्व नाती जाळून बाहेर पडावं. माणूस जर जिवंत असेल तर तो जुनी नाती जाळू शकत नाही. दररोज झोपताना माझी आई आणि भाऊ माझ्या मनात येतात. माझी विधवा आई काय करत असेल हे मला वाटतं. माझ्या मनातले विचार वेगळे आहेत, माझी रचना वेगळी आहे, पण तीही जबाबदारी माझ्यावर आहे. खेत्री नरेश म्हणला हे आधी का नाही सांगितलं? मी तुम्हाला सांगतो, मी जिवंत असेपर्यंत नव्हे, खेत्री दरबार जिवंत असेपर्यंत भुवनेश्वरीच्या हातात दर महिना 100 रुपये पडतील. आणि खेत्री नरेशाने हे आपलं संपूर्णपणे पाळलं. विवेकानंदांनी तेव्हा सांगितलं की मी संन्यास धर्माची सर्व बंधनं तोडलीत हे लक्षात घे. संन्याशाने अनाम संन्यासी म्हणून हिंडायचं, असं मी काही अनाम संन्यासी म्हणून हिंडलो. काही वेळा मी सच्चिदानंद हे नाव ठेवलं, काही वेळा विविधिशानंद होतो, काही वेळा विवेकानंद झालो. ज्यावेळी माणसं गरजेची वाटली तेव्हा त्यांचे पत्ते घेतले, त्यांच्याशी पुन्हा बोलत राहिलो. जे लोक गरजेचे वाटले नाहीत, म्हणजे विशेषतः टिळकांच्या घरी जाताना, टिळकांच्याकडून जाताना विवेकानंदांनी फक्त 1 ओळीची नोट ठेवली, एक अनाम संन्यासी पुढे जात आहे. विवेकानंदांची जी रचना आहे त्या रचनेत फक्त आगरकर बसतात, टिळक बसत नाहीत. विवेकानंद असे पुढे गेले. विवेकानंदाने हे केलं आणि विवेकानंदांची परदेशवारीची तयारी नियतीने अचानकपणे घडवून आणली. विवेकानंदांचा जो परदेशवारीचा प्रवास आहे तोही आपण समजावून घ्यायला पाहिजे. 31 मेला ते बोटीवर चढले, ते जपान आणखीन चीनमध्ये उतरलेत आणि तिथून विवेकानंदांनी जी पत्रं पाठवलीत ती पत्रं वाचल्यावर रोमा रोला म्हणजे ज्याला फ्रेंच भाषेतला नोबेल प्राईज आहे, जो विचारवंतही आहे, तो म्हणतो हा माणूस काय बोलत असेल, याची पत्रं वाचली तरी अंगातून वीज खेळते असं वाटतं. माणसाची शब्दावरची हुकमत म्हणजे काय असते. आणि त्या पत्रात विवेकानंद पुन्हा शिष्यानं हेच विचारतायत, एक वेळ चीन भारतासारखा मोठा होता, चीन असा वाईट का झाला, जपान एवढा पुढे का गेला, आपण पुढे का जाऊ? त्या संबंधपत्रात धर्माची कुठेही चर्चा नाही, या देशाला आलेल्या अवनतीची चर्चा आहे. हा असा प्रवास करत विवेकानंद व्हँकुव्हरला पोचले. व्हँकुव्हरला बोटीतून उतरले आणि विवेकानंद गेले तिथून शिकागोला जायला प्रवास अर्थातच रेल्वेने करावा लागतो. विवेकानंद शिकागोला गेले आणि सर्वधर्म परिषदेच्या ठिकाणी गेले आणि म्हणले मी सर्वधर्म परिषदेसाठी आलो आहे. तिथे बसलेली माणसं म्हणले अजून 1 महिनाभर आहे. आणि खरं पाहता 2 हॉल आहेत, एक कोलंबस आणि दुसरा वॉशिंग्टन. दोन्ही हॉलची संख्या 4-4 हजार आहे आणि बाकी कुठल्याही परिसंवादेत द्यायचं असेल तर श्रोत्यांच्यासाठी जागा आहेत. पण धर्म या परिषदेत अमेरिकेतल्या लोकांचा एवढा उत्साह आहे की 8,000 जागांचं आरक्षण झालेलं आहे, तुला कुठे जागा मिळणार नाही. विवेकानंद म्हणले नाही मी इथे भाषण द्यायला आलो आहे. आता त्यावेळी तो काय हसला असेल हे तुम्ही मनात आणू शकता आणि हे आपल्याला कळू शकतं, कारण त्यावेळी तेथे ब्रह्मो समाजाचे मजुमदार आहेत. त्यांनी पाठवलेली तार आपल्याला बेलूर मठात पाहायला मिळते. त्यांनी लिहिले हा भटका संन्यासी जो वेगळा धर्म सांगत भारतात हिंडतो आहे तो अमेरिकेतल्या थंडीने गाठून आणि भुकेने ओरबडून काही दिवसांनी मरेल.
विवेकानंदही त्यावेळी थोडे अस्वस्थ नक्कीच झाले असणार. त्यांनी शिष्यांना आणि पैसे पाठवा म्हणून लिहिलं, पण विवेकानंदांचा स्वतःवरचा विश्वास पहा. अजून 6 आठवडे शिल्लक आहेत. 1 आठवडा विवेकानंदांनी काय करावं? 1 आठवडा सबंध त्यांनी फक्त ते प्रदर्शन पाहिलं आणि ते प्रदर्शन पाहून दररोज अस्वस्थ होऊन आपल्या शिष्यांना पत्र लिहिलं, जग कुठल्या कुठे गेलं आहे आणि भारतात मी जी धार्मिक चर्चा ऐकतोय ती गंध उभं लावावं की आडवं लावावं आणि पत्रावळ उजवीकडून टाकावी की डावीकडून टाकावी. माझ्याकडे जर पैसे असतील तर मी तुम्हाला हे दाखवीन आणि जग कुठे गेलं आहे तुम्हाला कळेल. 1 आठवडा संपला आहे. विवेकानंदांच्या समोर 5 आठवडे आहेत आणि 5 आठवड्यांनी सर्वधर्म परिषद आहे आणि विवेकानंदांना केट सॅनबॉर्नची आठवण होते. कोणही केट सॅनबॉर्न? विवेकानंद व्हँकुव्हरहून शिकागोला येत होते आणि ते रेल्वेमध्ये असे रुबाबदारपणे पावलं टाकत हिंडत होते. विवेकानंदांचे डोळे कमळासारखे आहेत असं म्हणणारे खूप जण आहेत. ते केट सॅनबॉर्नही त्यावेळी लिहिलं आहे. ती म्हणली, एक रुबाबदार तरुण अशी पावलं टाकत हिंडत होता. तो माणूस अतिशय रुबाबदार होता आणि केट सॅनबॉर्न ही अमेरिकेतल्या मेटकॅफ इथल्या स्मिथ कॉलेजातली भाषाशास्त्र आणि धर्मशास्त्र शिकवणारी प्राध्यापिका आहे. तिच्या नावावर काही पुस्तकं आहेत. ती अमेरिकेतली गाजलेली अशी एक वक्ता आहे आणि तिने त्यावेळी दिवशी लिहिलेली रोजनीशी उपलब्ध आहे. ती म्हणली, हा माणूस असा हिंडत होता, मला त्याच्याशी बोलावं असं वाटत होतं. मला वाटलं हा कोणतरी तिकडचा राजपुत्र असावा किंवा कोणतरी धर्मगुरू असावा. मला माणसांशी बोलायला आवडतं, त्याच्याशी बोलावं असं वाटत होतं. पण एक भीती वाटत होती की या माणसाच्या चेहऱ्यावरून कळत होतं की याला जर दुखावलं तर याच्या डोळ्यातून अग्निफुलंही बाहेर पडते. आणि पुढे ती म्हणते, दुसरी भीती ही होती की या पौरात्य लोकांचं इंग्रजी फार वाईट असतं. आपण एखाद्या माणसाशी बोलायला गेलो तर काहीतरी वेड्यासारखं बोलायला लागलं तर आपल्याला वाटतं त्याच्याशी बोललं नसतं तर बरं झालं असतं, हा काहीतरी बोलतो आहे. आणि ती पुढे लिहिते, मी बोलायला गेलो आणि मला पहिला धक्का बसला, त्याचं इंग्रजी माझ्यापेक्षा चांगलं होतं. त्याला इंग्रजी भाषेतली सटल वाक्यरचना म्हणजे काय ती माहिती होती. तो शब्द सहजपणे फिरवत होता. मी धर्मग्रंथाबद्दल बोलायला लागले आणि त्याने कुराणाचा आधार घेऊन मला बायबल समजावून द्यायला सुरुवात केली. आता एखादा माणूस आपल्यावर जर फारच रुबाब मारायला लागला तर त्याला आपल्या गल्लीत घेऊन यावं लागतं. त्याला म्हणले, मी ठरवलं की आता आपण कवितांच्यावर बोलूया. मी कवितांच्यावर बोलायला लागले आणि बायरन, गटे, वर्ड्सवर्थ सर्व त्याला मुखोद्गत होते आणि तो त्या छटा मला समजावून सांगत होता. मला राहवलं नाही. म्हटलं, स्वामी तुम्ही सर्वधर्म परिषदेला आला असणार, वेळ मिळाला तर माझ्या घरी या, हे माझं कार्ड आहे. आता विवेकानंद चलाक माणूस आहे. तो अजिबात मेटकॅफला स्मिथ कॉलेजला गेला नाही. आज ज्या बोस्टनचं नाव गाजतं आहे त्या बोस्टनला ते गेले. बोस्टनमध्ये खिशात छदाम नसताना क्विन्सी हाऊस नावाच्या एका आरामगृहात त्यांनी मुक्काम केला आणि तिथून केट सॅनबॉर्नला फक्त तार ठोकली की स्वामींचा मुक्काम इथे आहे. आणि विवेकानंदांना माहिती आहे काय होईल ते. केट सॅनबॉर्न, त्यांचे प्राध्यापक मित्र, विचारवंत बाकीचे आणखीन पत्रकार मंडळी घेऊन विवेकानंदांना भेटायला आली. क्विन्सी हाऊसचे पैसे दिले आणि त्यांना घरी घेऊन गेले. आणि पुढच्या 5 आठवड्याचं विवेकानंदांनी अक्षरशः सोनं केलं हे समजावून घ्या. विवेकानंदांच्या लक्षात आहे की सर्वधर्म परिषद ही आयुष्यातली फार मोठी अशी संधी आहे. एकतर सर्वधर्म परिषदेसाठी आपल्याकडे ते निमंत्रणपत्र हवंच, ते निमंत्रणपत्र मिळवू ही विवेकानंदांची खात्री आहे. असल्या फिजूल चर्चा करत विवेकानंद आयुष्यात कधी वागले नाहीत. पण दुसरी गोष्ट अशी आहे की समजा एखाद्या खेळाडूला टेस्ट सामन्यात खेळायची, कसोटी सामन्यात खेळण्याची पहिली संधी मिळाली तर ज्या धावपट्टीवर खेळायचे ती धावपट्टी माहिती पाहिजे. अमेरिकेतल्या श्रोत्यांच्या समोर बोलायचं आहे, त्या श्रोत्यांची नाडी तपासली पाहिजे, हे विवेकानंदांच्या लक्षात येतं. आणि पुढच्या 5 आठवड्यात विवेकानंद 11 भाषणं देतात आणि ती भाषणं विलक्षण आणि वेगवेगळी आहेत. पहिलं भाषण ते बाल सुधारगृहातल्या मुलांच्या समोर देतात आणि दुसरं भाषण अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत मुलांच्या शाळेत देतात. तिसरं व्याख्यान स्त्री सुधारगृहातल्या स्त्रियांच्या देतात आणि चौथं स्त्रीमुक्ती आंदोलनातल्या स्त्रियांच्यात देतात. 5वं भाषण एका चर्चमध्ये देतात. काही विलक्षण अशी विधानं करतात, सबंध सभा कोलमडणार असं वाटतं. हसत हसत विवेकानंद पुन्हा सभा व्यवस्थित आणून दाखवतात. 1 आठवडा उरला आहे. विवेकानंदांच्याकडे अजून ते आमंत्रणपत्र यायचं आहे. 9 भाषणं संपलीत आणि 2 भाषणं उरलीत आणि त्याचवेळी अमेरिकन सोशल सायन्सेसचं वार्षिक अधिवेशन भरणार आहे. विवेकानंदांना माहिती आहे की अमेरिकन सोशल सायन्सचं अधिवेशन हे अमेरिकेतला एक फार मोठा इव्हेंट त्यावेळी होता, आजही असेल. अमेरिकेतल्या सर्व विद्यापीठातले नावाजलेले प्राध्यापक, आणखीन संशोधक आणि विभाग प्रमुख तिथे यायचे आणि तिथे वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची. विवेकानंदांनी तिथे 2 भाषणं द्यायची ठरवली. आता विवेकानंद भाषणं देणार म्हटल्यावरती काही द्यायला प्रश्न नव्हताच, कारण केट सॅनबॉर्न आणि त्यांच्या शिष्यांना त्यांची उंची कळलेली होती.
पण विवेकानंदांना एक माहिती आहे की अशा भाषणाच्या वेळी जर एखादा परिसंवाद, इथं जे प्राध्यापक किंवा इतर मंडळी असतील त्यांना माहीत असेल, जे परिसंवादाला लोक जातात ते फक्त स्वतःचं भाषण झालं की खरेदी घेण्यासाठी बाहेर जातात. भाषणासाठी कोणी फारसं थांबलेलं नसतं. पण भाषणाचा विषय जर महत्त्वाचा असेल तर लोक थांबतात. विवेकानंदांनी 2 भाषणं निवडली, ते महत्त्वाचं आहे. एक आठवड्याने सर्वधर्म परिषदेत बोलणाऱ्या विवेकानंदांची 2ही भाषणं उपलब्ध नाही आहेत, पण भाषणांची नावं माहिती आहेत. पहिल्या भाषणाचं शीर्षक असं आहे की आजच्या जागतिक आर्थिक रचनेत स्वर्णमान पद्धती आणि रजतमान पद्धती यातली कुठली पद्धती अधिक चांगली दिसेल, लोकांचा यात रस असणार हे तर उघडच आहे. आणि 10वं भाषण संपायच्या वेळी विवेकानंदांनी स्वतःचं 11वं भाषण सांगितलं. ते म्हणले, मुसलमान राजवटीने हिंदुस्थानवर केलेलं योगदान यावर मी बोलणार आहे. विवेकानंदांना माहिती आहे की ब्रिटिशांच्या राजवटीतला हा कोहिनूर आहे. अमेरिकेतल्या लोकांना हिंदुस्थानबद्दल, मुसलमान राजवटीबद्दल हे आहे. त्या शेवटच्या भाषणात काय आहे माहीत नाही, परंतु मानवेंद्रनाथ रॉयने इस्लाम्स कॉन्ट्रीब्युशन इन इंडिया हे जे पुस्तक लिहिलं आहे, हिंदू कल्चर, ते तसं असावं असं म्हणणारे लोक आहेत. विवेकानंद हे भाषण देत असताना प्रोफेसर राईट तिथे आलेला आहे. प्रोफेसर राईट हा हार्वर्ड विद्यापीठातला भाषाशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र या 3 विभागाचा प्रमुख आहे. अमेरिकेतला अतिशय नावाजलेला असा विचारवंत आहे. आणि विवेकानंद खरं पाहता यालाच, राईटलाच शोधतायत असं वाटावं, अशाही खुणा आपल्याला माहीत आहेत. राईट विवेकानंदांना काहीतरी प्रश्न विचारतो आणि विवेकानंद त्याला अडचणीत असेल अशी काही उत्तरं देतात. राईट म्हणतो की मी इथेच या कालखंडात बंगला घेऊन उतरलो आहे, आज संध्याकाळी माझ्या घरी जेवायला याल का, आपण चर्चा करू. आणि विवेकानंद राईटच्या घरी जातात. त्यावेळी जे झालं ते जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी आहेत. राईटच्या बायकोने त्यावेळी लिहिलं आहे. राईटच्या बायकोने त्या दिवशी लिहून आपल्या आईला ती पत्र पाठवते आहे, आई, आत्तापर्यंत माझ्या नवऱ्याला कोणी भेटायला आला तर माझा नवरा बोलत असायचा आणि लोक भक्तिभावाने ऐकायचे. आज एक 30 वर्षाचा तरुण आला आहे, पण मानवी संस्कृतीचं 3000 वर्षाचं संचित माझ्याबरोबर आहे, अशा थाटात बोलतो आहे आणि माझा नवरा ऐकतो आहे. आता हे जर त्यांचं झालं तर तिला काय वाटलं असेल, त्याला राईटला काय वाटलं असेल, उघड आहे. राईट म्हणाला, स्वामी, तुम्हाला सर्वधर्म परिषदेला लवकर पोचलं पाहिजे. विवेकानंद म्हणले, तेवढ्यासाठीच आलो होतो, पण माझ्याकडे आमंत्रण नाही आहे. आणि राईटने लिहिलं आहे. राईट हसला. राईट म्हणला, दिव्यांची आरास असावी आणि सूर्याला विचारावं, तुझ्याकडे निमंत्रणपत्र आहे का? सर्वधर्म परिषद तुझ्याशिवाय पुरी होणार नाही, तू तिथे गेला पाहिजेस. मित्रो, विवेकानंद सर्वधर्म परिषदेत कसे पोचले, वाटेत काय अडचणी आल्या, याबद्दल भरपूर आहे. तो एक संबंध भाषणाचा विषय आहे, तो आपण बाजूला ठेवू. पण सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी फक्त 5 मिनटं बोलले, पण विवेकानंद 5 मिनटं बोलले नाहीत. विवेकानंद 3दा उठलेही नाहीत. विवेकानंद शेवटच्या रांगेत बसलेत. विवेकानंद ऐकतायत. विवेकानंद श्रोते कुठेही जांभई देत आहेत आणि कुठे टाळ्या देत आहेत हे बघतायत. विवेकानंद श्रोत्यांची आणि वक्त्यांची मापं घेत आहेत. विवेकानंदांना माहिती आहे ही सुवर्ण संधी आहे, 5 मिनटात मला शेवटचे षटकार मारायचे आहेत. आणि विवेकानंद बोलल्यावर जे बोलले ते आपल्याला माहिती आहे. पण विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली. विवेकानंद म्हणले, मगाशी 13 घंटा वाजल्या 13 धर्मांच्यासाठी, पण 1 घंटा संपण्यापूर्वी दुसरी घंटा येत होती. पुढचा प्रवास सर्व धर्मांना हातात हात घालून करावा लागेल. आणि पुढे म्हणाले, जगातली सर्वात समृद्ध अशी जी संस्कृत भाषा, त्यात एक्सक्लुजन, पूर्णपणे वगळणं हा शब्द नाही. जगातल्या कुठल्याही धर्मात तो असता कामा नये. मित्रो, विवेकानंदांची धर्माबद्दलची जी कल्पना आहे ती जरा वेगळ्या प्रकारे समजावून घेऊया. विवेकानंदांचं सर्वधर्म परिषदेतलं भाषण तुम्हाला माहीत असेल, पण विवेकानंद एक नावाजलेला कवी आहे. विवेकानंदांनी इंग्रजीत आणि बंगालीत कविता लिहिल्या आहेत. आणि सर्वधर्म परिषदेतलं भाषण संपल्यावर विवेकानंदांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल, त्यांनी अर्थातच राईटला पत्र लिहिलं. राईटला पत्र लिहिताना विवेकानंदांनी एक कविता केली. आपल्याला आपल्या पाडगावकरांची कविता माहिती आहे. पाडगावकरांची कविता काय आहे? मी कधीच नवते म्हटले की तू दैमाचं दर्शन, होत्या लाटा उधळता पुली फेनल कविता, ढगाढगातून उमलत होती अखंड नवता, होते तारे वारे होते वाहत, बाबळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत, कसे निराळे करू तुला मी त्यांच्यापासून, मी कधीच नव्हते म्हटले की तू दे माझे दर्शन. निसर्ग कवी पाडगावकर ही कविता लिहितात ते आपण समजू शकतो. परंतु 4 सप्टेंबर 1893ला विवेकानंद ही कविता लिहित आहेत. आणि ही कविता राईटला लिहिताना ते म्हणत आहेत, डोंगरावर आणि महासागरात पर्वतांच्या रांगामध्ये, देवळात, चर्चमध्ये आणि मशिदीत, वेद, बायबल आणि कुराण यांच्या पानावर मी तुला शोधले. गहन अरण्यात जसा लहान मुलगा हरवावा तसा मी तुला शोधत होतो.
आणि अनादी काळापासून तू तर येथेच आहेस. चंद्राचा शांत प्रकाश, तेजस्वी तारे, वैभवशाली पहाट, विरणारी संध्याकाळ, खळखळणारा अथांग समुद्र, तू तर असा होतास सर्वत्र. पवित्र कार्यासाठी एकत्र आलेले दोन मित्र जेव्हा हस्तांदोलन करतात तेव्हा ते हात तर तूच असतोस. आई जेव्हा आपल्या तान्हुल्याची पापी घेते, आई जेव्हा आपल्या तान्हुल्याची पापी घेते आणि बालक जेव्हा पहिली हाक मारते आई म्हणून, तेव्हा तो अमृत वर्षाव तर तूच असतोस. माझ्या हे ईश्वरा, सर्व प्राचीन प्रेषितांनी तुलाच पाहिले. सगळ्या धर्मांचा आणि पंथांचा उगम तेथेच झाला. ते वेद, ते बायबल, ते धीट कुराण, तू आहेस, फक्त तू आहेस. विवेकानंदांची धर्माबद्दलची कल्पना एवढी विलक्षण आणि सुंदर आहे. आता ही कल्पना करताना विवेकानंद धर्मावर बोलताना एक मजेशीर गोष्ट करतात. माझ्या पुस्तकात एक वेगळं प्रकरण आहे. विवेकानंद विज्ञान आणि धर्म याची सांगड घालण्याचा एक विलक्षण प्रयत्न करतात. विवेकानंदांनी जो प्रयत्न केला आहे तोच नंतर आईन्स्टाईननी केला आहे आणि विवेकानंदांनी ते जे केलं आहे तेही एक भाषणाचा विषय आहे. पण विवेकानंद सांगतात की विज्ञान का आणि कसं हे सांगतो, धर्म का आणि कशासाठी हे सांगेल, आणि का आणि कशासाठी हे जर माणसांनी समजावून घेतलं नाही तर फार अडचण येईल. आणि विवेकानंद आणखीन आईन्स्टाईनचे त्याच्यावरचे 3 लेख आहेत, पण त्या विवेकानंदांच्या लेखाची आणि आईन्स्टाईनच्या लेखांचे शेवट एकच आहेत की सायन्स विदाऊट रिलिजन इज अ लेम अँड रिलिजन विदाऊट सायन्स इज अ ब्लाइंड. धर्माजवळ जर विज्ञान नसेल तर धर्माला पुढचं काही दिसणार नाही, आणि विज्ञानाने जर धर्म बरोबर घेतला नाही तर पंचायत अशी आहे की विज्ञान मानवी समाजाला पुढे नेणार नाही. पण हे सर्व करताना विज्ञान आणि धर्म याबद्दल विवेकानंदांनी जे चिंतन केलं आहे ते वाचल्यावर टॉलस्टॉय म्हणाला आहे की या माणसाने आयुष्यात जर एवढंच केलं असतं तर अरिस्टॉटल, प्लेटो यांनी जे केलं नाही ते त्यांनी केलं असतं. पण विवेकानंदाने नक्की करायचं नव्हतं आपण सांगू शकतो. आणखीन एक पत्र आहे 22 नोव्हेंबर 1898चं, आणि हे जमशेदजी टाटाने विवेकानंदांना लिहिलेलं आहे. विवेकानंद टाटांना लिहित आहेत, टाटा विवेकानंदांना लिहित आहेत की आपण टोकियोहून परत येताना बोटीत काही वेळ बरोबर होतो. माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा क्षण आहे की आयुष्यातला काही काळ तुमच्याबरोबर घालवायला मिळाला. मला त्यावेळी तुमच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की धर्म आणि विज्ञान याची तुम्हाला सांगड घालायची आहे, आणि मी बेंगलोर इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापन करणार आहे. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा इतिहास किती जणांना माहीत नाही, पण टाटा आणि विवेकानंद कोणत्या उंचीचे आहे ते समजलं पाहिजे. टाटाने जेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापन केली तेव्हा टाटाने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं की हा देश जेव्हा स्वतंत्र होईल त्यावेळी त्याला जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ लागतील, आणि म्हणून या संस्थेला मी माझा 3रा मुलगा समजतो, आणि माझ्या स्थावर जंगम संपूर्ण प्रॉपर्टीचा 3रा भाग देऊन ही संस्था उभी राहील. आणि ब्रिटिशांनी त्याचं मृत्यूपत्र रोखून ठेवलं, कारण यात देश स्वतंत्र होईल हा शब्द होता, ते राहू देत. परंतु विवेकानंदानं हे पत्र पाठवल्यावर सर्व पत्रांना त्यात विवेकानंदांना पुढे लिहिलं की ही जी संस्था आहे त्या तिथेच आपण एक वेगळा कक्ष निर्माण करूया, विज्ञान आणि धर्म याची सांगड घालणारा. तुम्हाला जमणार नाही, तुमचा कोणतरी शिष्य पाठवा. मित्रहो, सर्व पत्रांना उत्तर पाठवणाऱ्या विवेकानंदांनी या पत्राला उत्तर पाठवलेलं नाही. टाटांच्या ह्याच्यातही त्या पत्राचा उल्लेख नाही. विवेकानंदांनी हे केलं नाही याचं कारण विवेकानंदांच्या मनातली रचना समजावून घ्यायला हवी. विवेकानंद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी शशीला, म्हणजे रामकृष्णानंद वराहनगर मठातला त्यांचा सर्वात जवळचा मित्र, त्याला पाठवलेलं पत्र आहे. त्याने दिलं आहे, आपण एवढे संन्यासी भारतभर हिंडत असतो, आपण काय करतो आहे, माझ्या मनात एक कल्पना आहे, मला प्रत्येक खेड्यात एक संन्यासी ठेवायचा आहे. विवेकानंदांची मठाची कल्पनाही वेगळी होती. त्यांनी सांगितलं होतं माझ्या मठात ब्राह्मणांच्या बरोबर महार, चांभार आणि भंगी मुलं राहतीलच, पण ख्रिश्चन आणि मुसलमानही राहतील. त्यांच्या जेवणाच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांना जेवण वेगळं मिळेल, पण ते एकत्र जेवतील. पण ते शशीला लिहिलेल्या पत्रात लिहितात की प्रत्येक खेड्यात आपण एक संन्यासी ठेवू, त्या संन्यासाबरोबर कुराण, बायबल आणि वेद असेल, संध्याकाळी लोक त्याच्याजवळ जमतील, पण त्याच्याजवळ पृथ्वीचा गोल असेल. तो भूगोलाच्या माध्यमातून त्या लोकांना इतिहास शिकवेल, त्याच्याजवळ विज्ञानातले प्रयोग असतील, त्याच्याजवळ लोहचुंबक असेल, रसायनातले छोटे प्रयोग असतील, मॅजिक लँटर्न किंवा प्रकाशचित्र असतील. विवेकानंद पुढे लिहितात, आपले खेडी आळशी आहेत, दरिद्री आहेत, गरीब आहेत, कारण ती अज्ञानी आहेत. आपण जर त्यांना शिक्षण दिलं नाही आणि संबंध जगातली संपत्ती लुटून आणून एका खेड्यात टाकली
तरी ते खेडं पुन्हा अज्ञानी बनेल. आपणाला खेड्यापाड्यात संन्याशांची संघटना उभी करावी लागेल. त्यासाठी मी 10,000 तरुण भारतात सहज मिळवेन, पण भारतात यासाठी छदाम कोणी देणार नाही. मी अमेरिकेत जाईन, भाषणं देईन आणि पैसे मिळवेन. हे पत्रही उपलब्ध आहे. अर्थातच या अथक एकाकी प्रवासात विवेकानंद खूप थकलेत. विवेकानंदांना अनेक आजारी आहेत. 30व्या वर्षी ते जगाच्या व्यासपीठावर आले. 39व्या वर्षी त्यांचं देहांत झाला. पण आपल्याला फार कमी यश का मिळालं हे सांगताना विवेकानंदांनी म्हटलं आहे, या आयुष्यात मी एक गोष्ट शिकलो. एकच माणूस एका आयुष्यात दार्शनिक म्हणजे विचारवंत, संघटक, नेता, कार्यकर्ता आणि खजिनदार ही कामं करू शकत नाही. मी फक्त विचारवंत होतो. हिमालयात राहून ही मांडणी मी करायला पाहिजे होती, पण ही मांडणी विलक्षण आहे. विवेकानंदांनी 30 ऑक्टोबर 1899 हे विवेकानंदांचं शेवटचं पत्र महत्त्वाचं आहे. विवेकानंदांनी ते भारतातून मेरी हेलला पाठवलेलं आहे आणि विवेकानंदांचं ते पत्र वाचलं तर ज्वालामुखीतला लाव्हा रस आपल्या समोरून वाहत आहे असं वाटेल. विवेकानंद म्हणतात की तुझ्या ब्रिटिश राजवटीने आमच्यावर खूप उपकार केलेत. त्यांनी आम्हाला जगाचं दर्शन घडवलं, त्यांनी आम्हाला विज्ञानाचं दर्शन घडवलं, त्यांनी आमच्यात बदल आणले. परंतु आमच्या देशाची एवढी भयावह पिळवणूक गेल्या 5,000 वर्षात कुणीही केलेली नाही. या तुझ्या ब्रिटिश राजवटीला एक विचार भारतातल्या इतर कुठल्याही विचारवंताच्याही लक्षात आलेलं नाही आहे. विवेकानंद म्हणतात या तुझ्या ब्रिटिश राजवटीला विचार की ब्रिटिश राजवटीत सगळीकडे भूकबळी होतात आणि आमच्या 700 आयदी संस्थानात एकही भूकबळी का होत नाही. आमचे धर्म राजालाही काही मंत्र सांगतात, राजाच्या ह्याच्यात भूकबळी होऊ शकत नाही. आणि माझी भूमी एवढी सुपीक आहे. हा माणूस 110 वर्षापूर्वी सांगतोय की लोकसंख्या चौपट झाली तरी अन्न मिळेल, पण ही ब्रिटिश राजवट असेपर्यंत काही होणार नाही. आणि पुढे लिहितात, प्रिय मेरी, हे पत्र कुणाच्या हातात पडणार नाही याची काळजी घे. ते जर पडलं तर तुझं वेडं ब्रिटिश सरकार मला कदाचित अंदमानला पाठवेल, नाही तर कदाचित फासावर चढवेल. विवेकानंद हे करतायत हेही लक्षात आलं असावं, कारण जो कलकत्त्याचा गव्हर्नर आहे त्याने व्हॉइसरायला पत्र पाठवलं होतं की हा माणूस संन्यास बोलतोय, धर्म बोलतोय का आणि काही बोलतोय. शक्यता अशी आहे की विवेकानंदांना माहिती आहे की राणीच्या जाहीरनाम्याप्रमाणे तुम्ही धर्मात ढवळाढवळ करणार नाही आहे आणि विवेकानंद फक्त धर्माची मांडणी घेऊन उभे आहेत. पण हे पत्र जेव्हा पाठवलं गेलं ते पत्र भगिनी निवेदितांना कळलं, कारण भगिनी निवेदितांचा आयर्लंडच्या स्वातंत्र्य सैनिकांशी संबंध आहे. हे पत्र जेव्हा कळलं तेव्हा विवेकानंद आपल्या शिष्यांना एवढंच कळवतात की मला भीती वाटत नाही, पण तुमच्या भाषणात धर्म सोडून कोणतीही गोष्ट येता कामा नये. विवेकानंदांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात फार मोठा रस होता हे सांगण्याची एक गोष्ट सांगून थांबतो. विवेकानंदांच्या मृत्यूनंतर केवळ 12 दिवसात भगिनी निवेदिताने रामकृष्ण मिशनचा राजीनामा दिला आणि त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या. मित्रहो, ऐनवेळी दुसरा वक्ता आल्यामुळे तुम्हाला झालेली अडचण मी समजू शकतो. आपण मला समजावून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद सर.